नमस्कार मित्रांनो, मी शीतल. ट्रू स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आयुष्यभर प्रामाणिकपणे ज्ञानदान करून मुलांना मोठं केलं, पण म्हातारपणी ज्यांनी आधार द्यायला हवा होता, त्याच पोटच्या मुलांनी सर्व पैसा आणि पेन्शन बळकावून मला थेट भाजीचा ठेला लावायला पाठवलं. पोटाची खळगी भरण्यासाठी मी बाजारात भाजी विकत होतो, पण एका दिवशी घडलेल्या एका चमत्कारिक घटनेनं माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. दुसऱ्या दिवशी तीच मुलं पळत माझ्याकडे आली. पण असं नक्की काय घडलं होतं, जाणून घेऊया या हृदयस्पर्शी आणि थक्क करणाऱ्या सत्यकथेत. माझं नाव अमरनाथ आहे, पण सगळे मला प्रेमानं मास्टरजी म्हणूनच हाक मारतात. कारण मी माझी 35 वर्ष एक सरकारी शिक्षक म्हणून घालवली आहेत. आज माझे वय 65 वर्षांच्या आसपास आहे. पण खरी परिस्थिती अशी आहे की केवळ वयामुळे नव्हे, तर माझ्या मुलांच्या वागणुकीमुळे मी वयाआधीच खूप म्हातारा झालोय. लोक मला नेहमी म्हणतात की मास्टरची खरी कमाई त्याचे विद्यार्थीच असतात, आणि मलाही अगदी तसंच वाटतं. माझा पगार फारसा जास्त नव्हता, पण समाजात माझी इज्जत खूप होती. जेव्हा कधी मी रस्त्यावरून जायचो, तेव्हा माझा एखादा जुना विद्यार्थी धावत माझ्याकडे यायचा, माझ्या पाया पडायचा आणि आदराने म्हणायचा, सर, आज मी जे काही आयुष्य जगलोय ते फक्त तुमच्या कष्टांमुळे, शिक्षणाने आणि आशीर्वादानेच आहे. अशा प्रत्येक क्षणी मला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्यासारखं वाटायचं. माझी पत्नी सरला हिचं निधन काही महिन्यापूर्वीच झालं होतं. जाताना तिने माझा हात घट्ट धरून मला एक गोष्ट सांगितली होती, ऐका, आपल्या मुलांवर प्रेम नक्की करा, पण तुमच्या गरजेच्या आणि पैशांच्या अधिकाराची ताकद कधीही कोणाच्या हातामध्ये देऊ नका. म्हातारपणात माणसाने स्वतःचा आधार स्वतः जपायला हवा. पण मी तेव्हा तिची ती काळजी हसण्यावरी नेली आणि तिला म्हटलं होतं, सरला, आपली मुलं तशी अजिबात नाही ग. त्यांनी कधीही माझं मन दुखावलं नाही. उलट ती म्हातारपणात आपला मजबूत आधारस्तंभ बनतील. पण आज जेव्हा मी भूतकाळातील त्या गोष्टी आठवतो, तेव्हा मला स्वतःची लाज वाटते आणि विचार येतो की का मी त्या दिवशी सरलाच ऐकलं नाही. ज्या दिवशी मी शाळामधून रिटायर्ड झालो, त्या दिवशी शाळेत एक छोटासा निरोपाचा कार्यक्रम ठेवला गेला. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी अत्यंत आदराने माझा फेअरवेल केला. विद्यार्थ्यांनी मला भरभरून फुले दिली. हे सगळं पाहून माझे डोळे वारंवार पाणावत होते. त्या दिवशी जेव्हा मी आनंदात घरी परतलो, तेव्हा माझे दोन्ही सुपुत्र अजित आणि सुजित खूपच खुश दिसत होते. ते दोघे वारंवार मला सांगत होते, बाबा, आता तुम्ही कुठलंही टेन्शन घेऊ नका. आयुष्यभर खूप कष्ट केलेत, आता फक्त आराम करा आणि आम्ही तुमची काळजी घेऊ. त्यांची ती गोड बोलणी ऐकून माझं मन आनंदानं आणि अभिमानानं भरून आलं. मला वाटलं माझी आयुष्यभराची कमाई आणि मेहनत अखेर फळाला आली आहे. काही दिवसानंतर माझ्या रिटायरमेंटचे सुमारे 40 लाख रुपये माझ्या बँक खात्यात जमा झाले. त्या दिवशी संध्याकाळी दोन्ही मुलं माझ्याकडे आली. अजितने अतिशय प्रेमानं आणि काळजीचा आव आणत मला म्हटलं, बाबा, एवढी मोठी रक्कम तुमच्याकडे राहिली तर आम्हाला सारखी काळजी वाटेल. आजकालचा काळ खूपच खराब झालाय. कोणाकोणाचे डोळे फिरतील सांगता येत नाही. त्यापेक्षा उत्तम हेच होईल की ही रक्कम तुम्ही स्वतःकडे न ठेवता आमच्याकडे द्या. आम्ही ती आमच्या व्यवसायात गुंतवून वाढवतो आणि तुमच्या सर्व गरजा तर आम्ही तसं आनंदाने पूर्ण करूच ना. त्यावेळी मी एक क्षणभर सुद्धा माझ्या मुलांवर शंका घेतली नाही. शेवटी ती माझ्याच पोटची मुलं होती आणि तो माझा सगळ्यात मोठा चुकीचा निर्णय ठरला. दुसऱ्या दिवशी मी स्वतः त्यांच्यासोबत बँकेत गेलो. तिथे मी सर्व कागदपत्रांवर सह्या केल्या, चेकबुक त्यांच्या हातात सरकवलं आणि बँकेचे एटीएम कार्ड सुद्धा त्यांच्याकडे सुपूर्द केलं. पण मला तेव्हा कुठं माहित होतं की मी त्यांना फक्त बँकेचे काही कागद किंवा कार्ड देत नाहीये, तर मी माझ्या संपूर्ण आयुष्याची राखरांगोळी करून स्वतःच्या जगण्याची भागदौड त्यांच्या निर्दयी हातात सोपवत आहे. मी संपूर्ण आयुष्यभर याच भ्रमात राहिलो होतो की रिटायरमेंट नंतर माझ्या हातात जी रक्कम येईल ती माझ्या म्हातारपणातील सर्वात भक्कम भिंत बनेल. पण मला कुठे माहित होतं की ही संपत्ती एक दिवस माझ्या आणि माझ्या मुलांच्या नात्यामध्ये अशी काही दरी निर्माण करेल जी कधीही भरून निघणार नाही. सुरुवातीला सगळं काही अगदी सुरळीत सुरू होतं. मला कशाचीही गरज वाटली की मी अजित किंवा सुजितला हाक मारायचो आणि ते आनंदाने माझी प्रत्येक गरज पूर्ण करायचे. त्यांच्या या वागण्यामुळे माझ्या मनात एक असा गोड गैरसमज बसला होता की मी माझी आयुष्यभराची जमापुंजी त्यांच्या हातात सोपवून कोणताही चुकीचा निर्णय घेतलेला नाही.
पण जसजसे दिवस पुढे जात गेले तशी त्यांच्या बोलण्यातील गोडी कमी होत चालली. पूर्वी जेथून प्रेमाचा आणि आपुलकीचा ओलावा यायचा तेथे आता फक्त वृक्षपणा आणि दुजाभाव दिसू लागला. ते आता माझ्याशी अत्यंत थंड आणि उपरोधिक स्वरात बोलू लागले होते. एकदा असंच जेव्हा मी त्यांना प्रेमाने म्हणालो, बेटा माझी औषध संपत आली आहेत, मला थोडे पैसे देशील का? मी मेडिकल मधून घेऊन येतो. त्यावर अजितने आपला मोबाईल स्क्रीनवरून अजिबात नजर न हटवता अत्यंत बेजबाबदारपणे उत्तर दिलं, बाबा या दिवसात माझ्या व्यवसायाची परिस्थिती अजिबात चांगली नाहीये. तुम्हाला कल्पना नाहीये मला किती मोठा घाटा सहन करावा लागतोय. त्यामुळे थोड्या दिवसांसाठी तुम्ही स्वतः थांबू शकत नाही का? त्यांच्या त्या एका वाक्याने माझ्या काळजाला अशी काही चिरफाड केली जी मी शब्दात सांगू शकत नाही. पण तरीही मी स्वतःची समजूत घातली. अरे जाऊ दे, वाईट काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच ना. त्यामुळे आपण आपल्या मुलांवर इतक्या शंका घेणं बरं नव्हे. पण हळूहळू मला एका गोष्टीची जाणीव होऊ लागली. ज्या घराचा एक एक वीट मी स्वतःच्या घामातून आणि कष्टाने उभी केली होती, आज त्याच घराच्या चार भिंतींमध्ये माझी किंमत एका नोकरापेक्षाही कमी झाली होती. एका जमान्यात असा काळ होता की जोपर्यंत मी डायनिंग टेबलवर येऊन बसत नाही तोपर्यंत घरात कुणीही जेवायला सुरुवात करत नसे. पण आता अशी परिस्थिती झाली होती की अनेकदा सगळेजण माझ्याशी एक शब्दही न बोलता जेवून उठायचे. आणि मला तेव्हा कळायचं जेव्हा ताटाखाटा करून सगळे निघून गेलेले असायचे आणि समजा मी कधी त्यांच्या समोर घरातल्या कोणत्याही विषयावर आपली मते मांडलीच तर मला लगेचच सुनावलं जायचं, बाबा आता जमाना खूप बदललाय. तुम्ही तुमच्या त्या जुन्या पुराण्या विचारांचे ज्ञान इथे पाजत बसू नका. तुम्हाला आजच्या मॉडर्न जगाबद्दल काहीही माहित नाही. त्यापेक्षा चुपचाप बसा आणि घरातच म्हातारपण काढत आराम करा. आम्ही आमचे निर्णय स्वतः करू शकतो. हे शब्द ऐकल्यानंतर माझ्याकडे बोलायला काहीच उत्तर नसे. मी गप्प राहून मान खाली घालून चुपचाप आपल्या खोलीत निघून जायचो. तिथे एकट्या खोलीत बसल्यावर मला माझ्या स्वर्गीय पत्नी सरलाची खूप आठवण यायची. तिचं ते सांगणं, तिची ती माया, तिची ती काळजी, हे सर्व आठवून माझ्या डोळ्यातून धारा वाहू लागायच्या. पण या सगळ्या अपमानास्पद वागणुकीनंतरही मी कधीच माझ्या मुलांबद्दल माझ्या मनात कोणतीही चीड किंवा कटुता येऊ दिली नाही. मी नेहमी स्वतःची समजूत काढायचो आणि स्वतःला विश्वास मिळवून द्यायचो की कदाचित संसाराच्या आणि व्यवसायाच्या मोठ्या जबाबदारीमुळे ते आता पूर्वीसारखे मोकळ्या मनाचे राहिले नसतील. शेवटी ते सुद्धा आयुष्याच्या धावपळीत थकत असतील. म्हणूनच कदाचित त्यांचा स्वभाव असा रुक्ष झाला असावा. पण एकदा मात्र मनावर दगड ठेवून मी सुजितला अत्यंत प्रेमानं म्हटलं, बेटा जर शक्य असेल तर माझे एटीएम कार्ड आणि चेकबुक मला परत देशील का? जर कधी मला पैशांची गरज पडलीच तर मी तुम्हाला विनाकारण त्रास न देता स्वतः बँकेत जाऊन घेऊन येईन. माझं हे बोलणं पूर्ण होताच सुजितच्या चेहऱ्यावरचे हावभाव क्षणात बदलले. त्याचा चेहरा एकदम कडक आणि रागावलेला झाला. तो अत्यंत उर्मट आवाजात मला म्हणाला, बाबा आता तुमच्या या वयात सगळ्या गोष्टी नाही सांभाळल्या जाणार. जरा स्वतःची वय तर बघा. तुम्ही तुमच्या साध्या सुध्या गोष्टी तर विसरून जाता. देव न करो आणि कुठेतरी तुमचं एटीएम कार्ड हरवलं किंवा कुठं पडलं तर नवीनच भानगड आणि डोकेदुखी सुरू होईल. आणि मग काय, तुम्ही तर आरामात घरी येऊन झोपी जाल, पण त्यातून होणारा त्रास आम्हाला सहन करावा लागेल ना. त्यामुळे या असल्या गोष्टींचा विचार करणं तुम्ही आत्ताच बंद करा. तुम्हाला ज्या कशाचीही गरज असेल ती आम्हाला सांगा, आम्ही ती आनंदाने पूर्ण करू की. तो बोलताना असं बोलत होता जणू त्याला माझी खूप काळजी वाटते. पण या सगळ्या नाट्यामागची कटू सत्य मला लपून राहिलं नव्हतं. त्याच्या त्या बोलण्याचा अर्थ काही वेगळाच होता आणि म्हणूनच मला आता आतल्या आत प्रचंड घुटमसल्यासारखं वाटू लागलं होतं. पण त्याचे ते उद्धट आणि बेजबाबदार वागणं बघून मी तिथे जास्त वाद घालणं किंवा चर्चा करणं योग्य समजलं नाही आणि तो विषय तिथे संपून गप्प बसलो. परंतु आता माझ्या मनाच्या तळाशी एका गोष्टीची जाणीव टोचू लागली होती. माझ्या स्वतःच्या आयुष्याचे जे काही महत्वाचे निर्णय होते त्या सर्वांचा ताबा आता माझ्या हातात उरलेला नव्हता, तर तो हळूहळू पूर्णपणे माझ्या मुलांच्या मुठीत गेला होता. त्या रात्री मला अजिबात डोळा लागला नाही. मी अंथरुणावर पडून कितीतरी वेळ एकटक छताकडे बघत राहिलो. भूतकाळातील कितीतरी प्रसंग माझ्या डोळ्यासमोर चित्रपटासारखे सजीव होऊन फिरू लागले. मी विचार करू लागलो की
कधी काळी याच हातांनी मी या घराची पायाभरणी केली होती. याच हातांनी माझ्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी दिवस रात्र एक करून घाम गाळला होता. पण आज त्याच हातांनी स्वतःच्याच हक्काची एखादी साधी गोष्ट मागण्यासाठी माझ्या मनात एवढी भीती आणि संकोच का निर्माण व्हावा? माझ्या मनाच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यातून सारखा एकच सवाल डोकेवर काढायचा. काय मी आता इतका टिकाऊ आणि असह्य झालो आहे? आणि हाच विचार मला आतून पूर्णपणे बेचैन करून सोडायचा. काय मी आता या घराचा करता धरता किंवा आधार राहिलो नाही, की फक्त घरात ओझे म्हणून वावरणारी एक अशी जबाबदारी बनलो आहे जिला सगळेजण त्रास मानतात पण मनाने कोणीही आपलं मानत नाहीये. पण तरीही मी स्वतःच्या मनाची पुन्हा एकदा समजूत घातली, स्वतःला सावरलं आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. मी स्वतःला समजावत राहिलो की काळ बदलतो आणि कदाचित कधीतरी माझ्या मुलांनाही जाणीव होईल की ते माझ्याशी काय वागत आहेत. म्हणूनच मी योग्य वेळेची वाट पाहावी. पण खरी परिस्थिती ही होती की माझ्या या परीक्षांचा आणि अपमानाचा सिलसिला काही केल्या संपत नव्हता. एक दिवस सकाळी आम्ही सगळेजण नाश्ता करत बसलो होतो, तेव्हा अचानक अजित अत्यंत गंभीर चेहऱ्याने म्हणाला, बाबा, आता घराचे खर्च पूर्वीपेक्षा खूप जास्त वाढले आहेत. फक्त आमच्या एकट्याच्या कमाईने सगळ्या गोष्टी सांभाळणं खूप कठीण होत चाललं आहे. त्यांचं हे बोलणं ऐकून मी थक्क झालो आणि आश्चर्याने त्यांच्याकडे बघत म्हणालो, बेटा, माझी जी पेन्शन दरमहा खात्यात जमा होते ती नेमकी कुठे खर्च होते मग? मी जसा हा प्रश्न विचारला तसा तिथे एकदम सुन्न करणारा सन्नाटा पसरला. माझे दोन्ही सुपुत्र एकमेकांकडे असे बघू लागले जणू काही ते या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत. मग सुजितने आपला आवाज किंचित बदलत थोड्या दबक्या आवाजात म्हटलं, बाबा, कुठे जाते म्हणजे काय? घरचे खर्चच इतके आहेत की त्यातच सगळे पैसे संपून जातात. तुम्ही उगाच जास्त विचार करू नका. मी त्यानंतर त्याला काहीही प्रतिप्रश्न केला नाही. पण माझ्या मनात अनेक प्रश्न थैमान घालू लागले होते. मला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की माझ्या वैयक्तिक गरजा किती मर्यादित होत्या. ना माझ्या कपड्यांवर कधी मोठा खर्च होत होता, ना माझ्या खाण्यापिण्यावर, आणि ना आता औषध उपचारांवर पूर्वीसारखा जास्त पैसा लागत होता. मग माझी संपूर्ण पेन्शन नेमकी कुठे जाते? हा सगळा प्रकार माझ्या बुद्धीच्या पलीकडे चालला होता. काही दिवसानंतर एका संध्याकाळी अमित माझ्या खोलीत आला. त्याच्या चालण्या बोलण्यावरून मला आधीच अंदाज आला होता की तो आज नक्कीच काहीतरी महत्वाची आणि वेगळीच गोष्ट करायला आला आहे. काही वेळ तो शांत बसून इकडे तिकडे गप्पा मारत राहिला आणि मग थेट मुद्द्यावर आला. तो म्हणाला, बाबा, मी तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो. तुम्ही वाईट मानून घेऊ नका. तुम्ही दिवसभर घरात एकटे असता. मला पक्क माहित आहे की तुम्ही खूप कंटाळत असाल. बाजारात माझा एक ओळखीचा माणूस आहे जो स्वतः फळ आणि भाजी विक्रीचा ठेला चालवतो. त्याच्याकडे अशा बऱ्याच गाड्या आहेत. जर तुम्ही त्याच्याकडून एक ठेला घेऊन रोज काही तासांसाठी भाजी विकण्याचे काम केलेत तर तुमचा वेळही चांगला जाईल आणि आपल्या घराच्या खर्चालाही थोडीफार हातभार लागेल. त्याची ती अत्यंत निर्लज्ज आणि अपमानकारक भाषा माझ्या कानावर पडली आणि मला असं वाटलं की जसे कोणीतरी माझ्या पाठीवर कोरडीच ओढली आहेत. मी काही क्षणासाठी पूर्णपणे स्तब्ध होऊन तसेच बसून राहिलो. माझ्या काळजाच्या आतमध्ये वेदनेची एक तीव्र लहर उठली. ज्या माणसाने आयुष्यभर मुलांना उत्तम शिक्षण दिले, त्यांना जगात ताठ मानेनं आणि इज्जतीने जगणं शिकवलं, त्याच माणसाला आज म्हातारपणाच्या काळात 2 वेळच्या अन्नासाठी आणि खर्च चालवण्यासाठी भाजीचा ठेला ढकलण्याचा सल्ला दिला जात होता. मी दगडासारखा निशब्द बसून एकटक माझ्या मुलाकडे पाहतच राहिलो. मग कशीबशी हिंमत गोळा करून गढूळ झालेल्या आणि थरथरणाऱ्या आवाजात मी फक्त एवढंच विचारलं, बेटा, जेव्हा माझी पेन्शन दरमहा नियमितपणे जमा होतेच आहे तर मला हे सगळं करण्याची वेळच का यावी लागत आहे? माझं हे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच अजितने मला मध्येच थांबवत अतिशय उद्धट आवाजात उत्तर दिलं, बाबा, तुम्हाला काय वाटतं? आजच्या काळात फक्त पेन्शनवर घर चालतं का? कुठं होतं हे सगळं? जरा बाहेर पडून बघा. महागाईने सगळ्यांची कंबर मोडून टाकली आहे. आजच्या जमान्यात प्रत्येक माणसाला स्वतःच्या क्षमतेनुसार कष्ट करावेच लागतात. त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून स्पष्टपणे दिसत होतं की तो माझ्याशी काही सल्लामसलत करायला आला नव्हता.
तर तो मला त्याचं अंतिम फरमान सोडायला आला होता की आता मला माझ्या म्हातारपणात काय करायचे आहे. त्याच्या त्या वागण्यावरून माझ्याही पूर्णपणे लक्षात आलं की आता माझ्या इच्छा किंवा माझ्या भावनांना या घरात काहीही किंमत उरलेली नाही. त्यामुळे मी गप्प बसणेच बरं समजलं. पण माझ्या मनात विचारांचं एक मोठं वादळ उठलं होतं, ज्याने मला आतून पूर्णपणे उद्ध्वस्त करून सोडलं होतं. त्या रात्री माझ्या डोळ्यात एका सेकंदासाठीही झोप नव्हती. कधी मी उठून खिडकीच्या बाहेर रिकाम्या रस्त्याकडे बघायचो, कधी खोलीत इकडे तिकडे अनवाणी पायांनी फेऱ्या मारायचो, तर कधी भिंतीवर लटकलेल्या माझ्या स्वर्गीय पत्नी सरलाचा फोटो हातात घेऊन तासन तास एकटक पाहत बसत राहायचो. तिचा तो फोटो बघता बघता माझ्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू थांबतच नव्हते. बुढापा माझ्यावर जणू पूर्णपणे सावली बनून पसरला होता. आता ना शरीरात पूर्वीसारखी ताकद उरली होती, ना ती उमेद आणि ना तो आत्मविश्वास राहिला होता, ज्याच्या बळावर मी कधी काळी जगलो होतो. माझ्या मनात सतत एकच विचार येऊन मला वेड्यासारखं करत होता. उन्हाळ्याच्या या चिलचिलत्या उन्हात, रणरणत्या तापत्या रस्त्यावर आणि पावसाळ्याच्या त्या मुसळधार पावसात या म्हाताऱ्या हाडांनी मी दिवसभर तो भाजीचा ठेला कसा ढकलत उभा राहीन. माझ्या आयुष्याची ही अशी दुर्दैवी संध्याकाळ येईल याची मी कधी स्वप्नात कल्पनाही केली नव्हती. पण आता या घरात मला प्रत्येक क्षणी अशी जाणीव करून दिली जात होती की जर मी स्वतः काही कमाई करून आणली नाही तर या घरात माझं जगणं अक्षरशः मुश्किल करून सोडलं जाईल. अखेर मी माझ्या मनात उठणाऱ्या सर्व स्वाभिमानी प्रश्नांना एका कोपऱ्यात दाबून टाकलं आणि या क्रूर परिस्थितीसमोर आपली मान खाली घालून समर्पण केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी व्यवस्थित इस्त्री केलेले कपडे घातले आणि आयुष्यात पहिल्यांदाच भाजीचा तो जड ठेला दोन्ही हातांनी रेटत घराबाहेर पडलो आणि बाजाराच्या दिशेने निघालो. माझा प्रत्येक पाऊल उचलणं मला एखाद्या डोंगरा एवढं जड आणि 10-10 किलोचं वाटत होतं. माझी नजर सतत जमिनीकडे लागलेली होती, कारण माझ्या मनात एकच अनामिक भीती सतत थैमान घालत होती की कोण्या जुन्या विद्यार्थ्याला किंवा ओळखीच्या माणसाला मी या दयनीय अवस्थेत पाहू नये. गेल्या 35-40 वर्षात मी शिक्षण क्षेत्रात जी प्रतिष्ठा, मान सन्मान आणि रुतबा कमवला होता, आज तो सगळा वारसा माझ्या डोळ्यांसमोर अक्षरशः तुटून विखरून पडल्यासारखा वाटत होता. आयुष्यभर मी कितीतरी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या होत्या, त्यांच्या उत्तरपत्रिका तपासल्या होत्या, पण आज नशिबाने माझ्या समोर अशी एक कठीण परीक्षा उभी केली होती, जिथे माझा स्वतःचा आत्मविश्वास आणि हुरूप क्षणाक्षणाला तुटत होता. त्यानंतर हा माझा रोजचाच नित्यक्रम बनून गेला. मी रोज पहाटे लवकर उठून स्नान करायचो, देवापुढे जाऊन हात जोडायचो, माझ्या नशिबाचे जिने मांडून मुकपणे रडायचो आणि मग थेट भाजी मंडईच्या दिशेनं निघून जायचो. तिथे घाऊक भावात भाज्या खरेदी करायचो आणि नंतर तो जड ठेला हळूहळू ढकलत बाजारात येऊन उभा राहायचा. दिवसेंदिवस उन्हाळा कडक होत चालला होता. जून महिन्याचा तो रणरणता कडकडीत उन्हाळा अंगाची लाही करत होता. मी त्या चिलचिलत्या उन्हात तासनतास उभा असायचो आणि मला असं वाटायचं की जणू वरचा सूर्य माझ्या शरीरातले उरले सुरले प्राणच शोषून घेत आहेत. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. त्या घाम वारंवार डोळ्यात शिरत असल्यामुळे मला नीट समोरचं काही दिसतही नव्हतं. मी खिशातील घामावर ओला झालेला रुमाल काढून सतत चेहरा पुसत होतो. त्या सततच्या घामामुळे माझ्या चेहऱ्याची त्वचा चुरचुरू लागली होती आणि जळजळ होत होती. पण तरीही मी कसाबसा स्वतःला सावरत पुन्हा त्या ठेल्याशी येऊन उभा राहायचो आणि ग्राहकांची वाट पाहत राहायचो. अनेकदा ग्राहक यायचे, भाजीचे भाव विचारायचे आणि काहीही खरेदी न करता पुढे निघून जायचे. काही लोक तर इतके भयानक मोलभाव करायचे की माझं डोकं चक्रावून जायचं. काही तरुण मुले तर तिथे येऊन माझं म्हातारपण आणि माझी लाचारी बघून उघडपणे माझी तर उडवायची, चेष्टा करायची आणि म्हणायची, अरे बापरे, या म्हाताऱ्या बाबाला बघा, या वयात याला कसली हुक्की सुचलीये. त्या लोकांचे ते उपरोधिक शब्द माझ्या काळजाला आरपार चिरून जायचे. पण अश्रू लपवून तो अपमान गिळण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. कधी कधी काही तरुण मुले तिथे येऊन माझा उपहास उडवायची आणि म्हणायची, बघा तर खरं, हा म्हातारा बाबा या वयातही पोटासाठी कसा भाजीचा ठेला लावून उभा राहिलाय. पण मी त्यांना कधीच कोणतंही प्रत्युत्तर दिलं नाही. मी फक्त चेहऱ्यावर एक हलकेस स्मित हास्य आणून गप्प राहायचो, कारण
माझं मन मात्र जाणत होतं की मी इथे माझ्या इच्छेने नव्हे तर माझ्या पोटच्या पोरांची हे दयेची भाषा अनुभवायला उभा आहे. संध्याकाळ होता जेव्हा मी थकलेला भागलेला ठेला घेऊन घरी पोचायचो, तेव्हा माझ्या सुटकेचा श्वास सुटण्यापूर्वीच सुजित आणि अजित माझ्या भोवती जमायचे. ते माझ्याकडून दिवसभराच्या कमाईचा एक एक हिशोब घ्यायचे. प्रत्येक नोट आणि प्रत्येक सिक्का अलग काढून मोजला जायचा आणि मग संपूर्ण दिवसाच्या नफ्या तोट्याचा ताळेबंद मांडला जायचा. कधी एखाद्या दिवशी जास्त विक्री झालीच तर त्यांच्या चेहऱ्यावर थोडा आनंद झळकल्यासारखा वाटायचा, पण त्या आनंदामध्ये ना माझ्यासाठी कसलंही प्रेम असायचं ना आदर. तिथे फक्त पैशांची लालसा आणि भूक स्पष्ट दिसत होती. संपूर्ण कमाई त्यांच्या खिशात जायची आणि माझ्या हाताबाहेर काहीच उरत नसे. कधी मी हिम्मत करून त्यांना हळूच म्हटलं की, बेटा, मला उद्या काही औषधं घ्यायची आहेत, थोडे पैसे देशील का? तर त्यावर उत्तर मिळायचं, अरे आता काय काही आहे, एक दोन दिवसांनी बघूया. हे ऐकून मी अधिक काही न बोलता मान खाली घालून मुकपणे माझ्या खोलीत परतलो जायचो. तिथे एकटा बसून पाण्याचा एक घोट प्यायचो आणि स्वतःची समजूत घालून मन शांत करायचो. मला स्पष्टपणे दिसत होतं की त्या घरात माझी कोणतीही किंमत उरलेली नाही. माझी गरज आता त्यांच्यासाठी पूर्णपणे निरुपयोगी झाली आहे. पण मला तेव्हा ठाऊक नव्हतं की यापेक्षाही भयानक आणि काळजाचा भुगा करणारी वेळ माझ्या वाट्याला येणार होती. तो दिवस मुसळधार पावसामुळे अतिशय भयानक होता. संपूर्ण बाजारपेठ पावसामुळे पूर्णपणे सुनसान आणि ओस पडली होती. त्या दिवशी सकाळी ते संध्याकाळपर्यंत मी त्या मुसळधार पावसात रस्त्याच्या कडेला माझ्या ठेल्याशी ताटकळत उभा राहून ग्राहकांची वाट पाहत राहिलो. पण त्या दिवशी एकही फिरकला नाही. लोकांची गर्दी शून्य होती. त्याचा परिणाम असा झाला की सकाळी आणलेली बहुतेक सर्व भाजी आणि फळे जशीच्या तशी पडून राहिली. काहीच खपलं नाही. रात्र झाल्यावर मी अत्यंत लाचारी आणि हतबलतेच्या स्थितीत तो संपूर्ण न विकलेला माल घेऊन घराकडे परतलो. जशी आजीची नजर माझ्या ओल्या ठेल्यावर आणि न विकलेल्या भाजीवर पडली तशी त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव क्षणात रागात बदलले. तो संतापून ओरडला, हे काय, एवढा सारा भाजीपाला असाच परत का घेऊन आलात? मी अगदी गळाल्या आवाजात त्याला उत्तर दिलं, बेटा, आज मुसळधार पाऊस होता, त्यामुळे बाजार पूर्णपणे सुनसान होता. एकही ग्राहक फिरकला नाही बाजारात. मी माझी पूर्ण बाजूने मेहनत केली, पण काय करणार? मी माझं बोलणं संपवतो न संपवतो तोच सुजित तोंड वाकडं करत म्हणाला, अरे बाबा, तुमच्याकडे रोजच कसली ना कसली नवीन कारणं तयार असतात. बघा, जर अशा प्रकारे रोज आमचं नुकसान होत राहिलं तर हा धंदा करण्याचा फायदाच काय? त्यांच्या त्या बोलण्यावर मी पूर्णपणे मूक झालो, कारण माझ्याकडे माझ्या त्या लाचारीशिवाय उत्तर देण्यासाठी शब्दच उरले नव्हते. काही वेळानंतर ते दोन्ही भाऊ जेवणासाठी डायनिंग टेबलवर जाऊन बसले. मी सुद्धा हातपाय धुवून अतिशय संकोचत हळूहळू डायनिंग टेबलच्या दिशेनं पावलं टाकली. जसा मी बसायला माझी खुर्ची थोडी मागे सारली तसा अजित माझ्याकडे न बघताच अत्यंत थंड आणि निर्दयी स्वरात म्हणाला, बाबा, आज तुमच्यामुळे आमची खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आज रात्री तुमच्या वाट्याचे जेवण बनवले नाही. ज्या दिवशी तुम्ही पूर्ण मेहनत करून चांगली कमाई करून आणाल त्याच दिवशी संपूर्ण हक्काने बसा आणि जेवा. हे क्रूर शब्द माझ्या काळजावर एखाद्या तीक्ष्ण सूर्यासारखे वार करून गेले. एका सेकंदात माझ्या संपूर्ण आयुष्याची फिल्म माझ्या डोळ्यासमोर फिरली. याच हाताने कधी काळी मी या मुलांना बोट धरून चालायला शिकवलं होतं. याच हाताने प्रेमाने कुस्करून लहान लहान घास भरवून त्यांना मोठं केलं होतं. आणि आज तीच माझी पोटची मुलं मला 2 वेळच्या अन्नापासूनही वंचित आणि मोकाट ठेवत होती. माझ्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू थांबत नव्हते. माझे हातपाय थरथरत होते. पण मी कोणाकडेही कोणतीही तक्रार केली नाही आणि माझा हा असह्य दुखरा कोपरा त्यांच्या समोर कधीच उघडा केला नाही. मी मूकपणे मागं वळलो आणि माझ्या खोलीत निघून गेलो. मी एक ग्लास थंड पाणी प्यायलो, माझी जपमाळ हातात घेतली आणि खुर्चीवर डोळे बंद करून शांत बसलो. माझ्या डोळ्यातून धारा वाहतच होत्या. मी देवाजवळ हात जोडून विनंती करू लागलो, हे देवा, जर माझ्या आयुष्यात कोणतेही पुण्य किंवा भलाई बाकी असेल तर त्या कर्माचं फळ मला नको, पण माझ्या मुलांच्या बुद्धीत सुधारणा कर. त्यांना जाणीव करून दे की ते आपल्याच बापाशी काय करत आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी पोटात अन्नाचा एकही कण नसताना मी तसाच उठलो आणि भाजी मंडईच्या दिशेने निघालो. रात्री उपाशी पोटी राहिल्यामुळे माझे डोकं तीव्र वेदनेनं धडधडत होतं.
पण आता कोणाजवळ आपलं गाऱ्हाणं मांडण्याची माझ्यामध्ये कोणतीही ताकद उरली नव्हती. मी मनाशी पक्क ठरवलं होतं की आता माझी ही दुःखभरी कहाणी मी कोणालाही सांगणार नाही. बाजारात पोहोचून नेहमीप्रमाणे मी माझा ठेला व्यवस्थित लावला. सूर्य अजून पूर्णपणे उगवलाही नव्हता. तोच ग्राहक यायला सुरुवात झाली. मी प्रत्येक येणाऱ्या ग्राहकाशी अत्यंत प्रेमाने बोलत होतो. अचूक मापतोल करत होतो आणि चेहऱ्यावर एक गोड हसू ठेवून त्यांना निरोप देत होतो. कदाचित माझ्या या नम्र स्वभावामुळे काही लोक आता आवर्जून माझ्याकडून वारंवार भाजी खरेदी करण्यासाठी येऊ लागले होते. दुपार होताच उन्हाचा कडकडाट इतका वाढला की माझे कपडे घामाच्या धाराने पूर्णपणे भिजून गेले. मी काही क्षण विश्रांतीसाठी ठेल्याच्या सावलीत बसून पाणी पित होतो. तेवढ्यात अचानक एक पांढऱ्या रंगाची आलिशान गाडी माझ्या समोर येऊन थांबली. त्या गाडीतून अंदाजे 35 वर्षाचा एक रुबाबदार आणि देखणा तरुण खाली उतरला. त्याने काही क्षण मला अगदी निरखून पाहिलं आणि मग तो वेगाने माझ्या दिशेने चालू लागला. पुढच्या क्षणी तो थेट माझ्या चरणी झुकला. माझे दोन्ही पाय हातात धरून नमस्कार केला आणि वर पाहताना त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू भरून आले होते. तो आदराने म्हणाला, "नमस्ते सर, तुम्ही मला ओळखलत का?" त्यांचे ते बोलणे ऐकून मी गोंधळलो आणि त्यांच्या चेहरापट्टीकडे कुतूहलाने पाहू लागलो. वाहत्या वयामुळे कदाचित त्यांच्या चेहऱ्याची ठेवण थोडी बदलली होती, पण त्यांच्या त्या डोळ्यामधला तो जिव्हाळा आणि आपलेपणा तसाच होता, जसा अनेक वर्षापूर्वी शाळेच्या क्लासरूम मध्ये दिसायचा. मी खूप प्रयत्न केला, पण डोळ्यासमोर चेहरा स्पष्ट होईना. मी हलके हसून त्याला म्हटलं, "बेटा, मला माफ कर. म्हातारपण डोक्यावर आलंय, त्यामुळे आता स्मरणशक्ती पूर्वीसारखी राहिलेली नाही." तो किंचित हसला, पण आता त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या होत्या. त्याने माझा थरथरणारा हात आपल्या दोन्ही हातात घट्ट धरला आणि म्हणाला, "सर, मी तुमचा तोच विद्यार्थी नमन आहे. तुम्हाला आठवतं का? मी 8वीत असताना माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे फी भरता न आल्यामुळे मी शाळा सोडण्याच्या तयारीत होतो. पण त्या प्रसंगी तुम्ही स्वतःच्या खिशातून माझी वर्षाची फी भरली होती. मला स्वतः नवीन पुस्तकं आणि वह्या खरेदी करून दिल्या होत्या आणि म्हणाला होता, 'नमन, शिक्षणाची कास कधीही सोडू नकोस. खूप मन लावून अभ्यास कर. बघशील एक दिवस तू आयुष्यात नक्की मोठा माणूस होशील.'" तो पुढे गहिवरून म्हणाला, "सर, जर त्या दिवशी तुम्ही माझा आधार बनला नसता तर आज मी या समाजामध्ये कुठेच टिकलो नसतो. आज माझं काहीच अस्तित्व उरलं नसतं." नमनचे ते शब्द ऐकताच माझ्या डोळ्यातून पुन्हा एकदा अश्रूंचा पूर आला. मला आता भूतकाळातील तो प्रसंग स्पष्ट आठवू लागला. मी माझा थरथरणारा हात त्याच्या डोक्यावर ठेवला आणि भरल्या आवाजात म्हटलं, "देव तुला नेहमी सुखात ठेवो बेटा. तू कष्ट आणि जिद्द ठेवलीस. देवाने तुझी हाक ऐकली. आज तुला या उच्च पदावर आणि समाजात इज्जतदार मुकामावर बघून मला माझ्या शिक्षक असल्याचा सार्थ अभिमान वाटतोय." पण नमनची नजर सतत माझ्या ठेल्याकडे, घामाने ओल्या झालेल्या माझ्या जीर्ण कपड्यांकडे आणि उन्हात भाजून निघालेल्या माझ्या चेहऱ्याकडे जात होती. त्याला अजिबात समजत नव्हते की ज्या शिक्षकाने आयुष्यभर शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले, त्यांना ज्ञानाचे धडे दिले, आज तीच व्यक्ती या म्हातारपणात रस्त्यावर भाजीचा ठेला का लावत आहे. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्यासोबत एक तीव्र वेदना आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. त्याने एक दीर्घ श्वास घेतला, माझ्याकडे पाहिलं आणि अत्यंत काळजीयुक्त आवाजात विचारलं, "सर, खरं सांगा ना, तुमच्यावर अशी कोणती वेळ ओढवलीये की तुम्हाला या म्हातारपणात हे असं जीवाचं रान करावं लागतंय?" सुरुवातीला मी ही गोष्ट टाळण्याचा खूप प्रयत्न केला, कारण मला माझ्या मुलांची बदनामी होईल अशी कोणतीही गोष्ट कोणासमोर बोलायची नव्हती. अखेर माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात दडलेला तो बापाचा जीव आणि मुलांबद्दलचा लाड पाझरलाच. मी चेहऱ्यावर एक खोटं हसू आणून त्याला म्हटलं, "अरे बेटा, दिवसभर घरी एकटा बसून मी खूप कंटाळतो रे. करमणूक होत नाही. मग विचार केला की नुसता बसून राहण्यापेक्षा काहीतरी काम करावं. नाहीतर विनाकारण अनेक आजार शरीराला जखडतील. आणि मग विचार केला की मेहनत करायला कसली आली लाज." पण मी हे बोलताना माझ्या आवाजात तो दम आणि पूर्वीची कणखरता अजिबात नव्हती, जी एकेकाळी मी माझ्या क्लासरूम मध्ये मुलांना शिकवताना बाळगून असायचो. नमन हा अनेक वर्ष माझा विद्यार्थी राहिला होता, त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचे भाव आणि लपलेलं सत्य वाचणं त्याला अगदी चोख जमायचं. त्याने माझा थरथरणारा हात पुन्हा आपल्या हातात घट्ट घेतला आणि गढूळ झालेल्या आवाजात म्हणाला, "सर, तुम्हीच आम्हाला आयुष्यभर नेहमी खरं बोलायला शिकवलं आहे ना.
मग आज जर तुम्हीच माझ्यापासून असं सत्य लपवलं तर मला खूप वाईट वाटेल. देवासाठी मला सांगा, नक्की प्रकरण काय आहे? त्याच्या वारंवार आग्रह धरण्यामुळे अखेर माझ्या मनाचे सगळे बांध फुटले. मी माझे बंद दरवाजे उघडून ढसढसा रडायला लागलो. मी मान खाली घालून माझी संपूर्ण दुःखद कहाणी त्याला सांगायला सुरुवात केली. मी त्याला सर्व काही जसेच्या तसं सांगितलं. कसे माझ्या रिटायरमेंट नंतर ते लाखो रुपये माझ्या दोन्ही मुलांनी व्यवसायात गुंतवण्याचं कारण देऊन काढून घेतले. कशी माझी चेकबुक आणि एटीएम कार्ड आपल्या ताब्यात घेतलं आणि कशी माझी दरमहा येणारी पेन्शन सुद्धा तेच लोक स्वतःच्या खात्यात जमा करून काढतात. पण माझ्या स्वतःच्या हातात एक फुटी कवडी सुद्धा देत नाहीत. जेव्हा कधी मला औषध उपचारासाठी पैशाची गरज असते तेव्हा मला कित्येक दिवस ताटकळत ठेवावे लागते. उशीर केला जातो आणि शेवटी त्यांनी मला हेच कारण पुढे करून भाजीचा ठेला लावायला लावला की महागाई खूप वाढली आहे आणि घराचे खर्च भागवणं कठीण झालं आहे. मी अगदी दबक्या आवाजात नमनला सांगितलं, बेटा, जर एखाद्या दिवशी सगळी फळे किंवा भाज्या विकल्या नाही गेल्या तर ते मला शिक्षाही करतात. रात्रीचे जेवण सुद्धा देत नाहीत. कालची रात्र तर मी चक्क उपाशीपोटी काढली होती रे. माझी ही हकीकत संपताच नमनच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे बदलला. रागाच्या भरात त्याच्या मुठ्या आवळल्या गेल्या आणि हाताच्या नसा फुगल्या. त्याच्या डोळ्यात एका बाजूला दुःखाचे अश्रू तर दुसऱ्या बाजूला संतापाची आग स्पष्ट दिसत होती. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. तो काही क्षण स्तब्ध उभा राहिला आणि मग अचानक त्याने मला मिठी मारली आणि तो लहान मुलासारखा हुंदकी देऊन रडू लागला. तो म्हणाला, सर, तुम्ही आयुष्यभर परक्यांच्या मुलांना शिकवून चांगला माणूस बनवलं, पण तुमच्याच पोटच्या मुलांनी तुमच्याशी असा निष्ठुर आणि पशुप्रमाणे व्यवहार केला. यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. सर, जर मला तुम्ही आज योगायोगाने इथे भेटल्या नसता तर कदाचित तुमची ही सारी घुसमट आणि वेदना कधीच जगासमोर आली नसती. नमन गैरवरून म्हणाला. मी तातडीनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि समजावत म्हटले, बेटा, शांत हो. असं कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नकोस ज्यामुळे माझ्या मुलांचं नुकसान होईल. ते कसेही असले तरी अखेर ते माझे पोटचे गोळे आहेत ना. मला फक्त एवढंच हवं आहे की त्यांना वेळेवर शहाणपण यावं आणि त्यांची अक्कल ठिकाणावर यावी. नमनने आपले डोळे पुसले, पण त्याच्या चेहऱ्यावर आता एक ठाम निश्चय आणि प्रतिज्ञा स्पष्ट दिसत होती. त्याने एकदा माझ्या भाजीच्या ठेल्याकडे पाहिलं आणि नंतर काही न बोलता आपल्या खिशातून पर्स काढली. त्याने त्या ठेल्यावरील सर्वचे सर्व फळे आणि भाज्या स्वतः विकत घेतल्या आणि मला प्रेमाने म्हणाला, सर, आज तुम्ही थेट तुमच्या घरी निघून जा आणि उरलेली सगळी जबाबदारी आता माझ्यावर सोपवून द्या. मी माझ्या गुरुवर किंवा कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. पण हो, मी तुम्हाला वचन देतो की मी असं कोणतंही बेकायदेशीर काम करणार नाही जे कायद्याच्या किंवा तुमच्या दिलेल्या शिकवणीच्या विरोधात असेल. नमन नेमकं काय करणार आहे या विचाराने मी थोडा चक्रावलो होतो आणि मनातल्या मनात थोडा साशंकही होतो. पण त्याच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास आणि निर्धार दिसत होता त्यामुळे वर्षभरात पहिल्यांदाच माझ्या मरगळलेल्या मनामध्ये आशेचा एक किरण आणि उमेदीची एक नवी पहाट जागी झाली होती. नमनने मला अत्यंत आदराने आणि सन्मानाने आमच्या घराच्या काही पावलं अलीकडेच उतरवलं, पण तो तिथून निघून गेला नाही. त्याने आपली गाडी थोड्या अंतरावर सुरक्षित उभी केली आणि मूकपणे माझ्या घराच्या हालचालींवर लक्ष ठेवू लागला. जसा मी तो रिकामा पात्रा ठेला घेऊन घरात आत पाऊल ठेवलं तसे माझे दोन्ही सुपुत्र घाईघाईनं धावत ठेल्याकडे आले. त्यांनी खिशातून पैशाची पाकिटं काढली आणि आत डोकावून पाहिलं. मग ते एकमेकांकडे आश्चर्याने आणि कोड्यात पाहू लागले आणि म्हणाले, अरे, आज सगळ्याच्या सगळा माल एकाच झटक्यात कसा संपला? अजितनं माझ्याकडे बघत थोड्या आश्चर्याने विचारलं, बाबा, आज एवढी मोठी आणि बक्कळ कमाई कशी काय झाली? मी अत्यंत साध्या आणि निर्विकार स्वरात उत्तर दिलं, आज देवकृपेने एक खूप चांगला आणि दयाळू ग्राहक भेटला होता. त्याने एकाच वेळी सर्व काही विकत घेतलं. माझं हे बोलणं ऐकून दोन्ही भाऊ अत्यंत खुश झाले. पण त्या आनंदाच्या मागे त्यांच्या वडिलांना दिवसभर किती त्रास झाला असेल याबद्दल कणभरही आपुलकी नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त जास्त पैशाच्या कमाईचा आणि लुटीचा अफाट लालच स्पष्ट दिसत होता. त्यांनी न वेळ घालवता माझ्याकडून त्या संपूर्ण दिवसाची रोख कमाई खेचून घेतली. ते अतिशय खुशीने नोटा मोजू लागले आणि माझ्याशी एक शब्दही न बोलता तसेच पैसे घेऊन आत निघून गेले. मी तसाच उंबरठ्याशी उभा राहून त्यांच्या त्या लालची आणि स्वार्थी वागणुकीकडे एकटक बघत राहिलो. संपूर्ण दिवसात मी काही खाल्लं की नाही,
सकाळी उपाशीपोटी गेल्यावर तब्येत कशी आहे, की त्या रणरणत्या उन्हात आणि चिलचिलत्या घामात दिवसभर उभं राहिल्याने माझ्या जीवाची काय अवस्था झाली असेल याची साधी विचारपूस करण्याची तस्तीही त्या दोघांनी घेतली नाही. गाडीत बसून हा सारा लाजिरवाणा प्रकार नमन शांतपणे पाहत होता. प्रत्येक क्षणिक वागणुकीमुळे आणि त्या अन्यायामुळे त्याच्या शिक्षकासाठी त्याचं मन तिळतिळ तुटत होतं, तडफडत होतं. त्याच रात्री नमनने त्याच्या 2 जुन्या आणि विश्वासू मित्रांची भेट घेतली. त्यातला एक जण ब्रांच मॅनेजर होता आणि दुसरा एक हुशार वकील होता. नमनने तो दोघांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला. सुरुवातीला त्या दोघांचाही या गोष्टीवर अजिबात विश्वास बसला नाही की एका सुसंस्कृत आणि वृद्ध सेवानिवृत्त शिक्षकासोबत त्याचीच पोटची मुले असा नीच आणि निर्दयी व्यवहार करू शकतात. पण जेव्हा नमनने बाजारात मोबाईलवर टिपलेले ते फोटो आणि रणरणत्या उन्हात मी ठेला लावून उभा असल्याचा त्या व्हिडिओ क्लिप्स त्यांच्या समोर ठेवल्या, तेव्हा ते दोन्ही मित्र पूर्णपणे सुन्न झाले आणि गप्प बसले. वकिलाने थोडा वेळ विचार करून सावकाशपणे म्हटलं, जर खरोखरच त्यांच्या एटीएम आणि चेकबुकवर त्यांच्या मुलांनी बेकायदेशीर ताबा मिळवला असेल आणि त्यांची दरमहा येणारी पेन्शनही ते स्वतःच्या फायद्यासाठी वापरत असतील, तर हा केवळ कौटुंबिक छळाचा नाही, तर एक गंभीर आणि कायदेशीर गुन्हा ठरतो. पण आपण असे कोणतेही टोकाचे पाऊल उचलायला नको, ज्यामुळे मास्तरजींच्या आत्मसन्मानाला आणि इज्जतीला कोणताही धक्का लागेल. म्हणूनच आपण प्रत्येक पाऊल कायद्याच्या चौकटीत राहूनच उचलूया. नमनने तात्काळ दुजोरा देत म्हटलं, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. माझी ही तीच इच्छा आहे. मला माझ्या लाडक्या टीचरला न्याय मिळवून द्यायचा आहे, पण त्यांच्याकडून कसलाही सूट उगवायचा नाहीये. दुसऱ्या दिवशी सूर्य उगवण्यापूर्वीच नमन माझ्या घराच्या दरवाजाशी येऊन उभा राहिला. मी नेहमीप्रमाणे माझा भाजीचा ठेला घेऊन मंडईत जाण्याच्या तयारीला लागलो होतो. अचानक नमनला समोर उभं असलेलं पाहून मी थक्क झालो. मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याने अत्यंत आदराने आणि मानाने माझे पाय धरून नमस्कार केला. माझा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाला, सर, आज तुम्ही मंडईत जाणार नाही. माझ्यासोबत एका ठिकाणी जायचं आहे. मला तुमच्याकडून एक खूप महत्वाची गोष्ट करून घ्यायची आहे. मी संभ्रमात पडलो आणि काळजीपूर्वक त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो. माझ्या मनात अनेक प्रश्न आणि शंका चक्रासारख्या फिरू लागल्या. शेवटी नमन मला नेमकं कुठे घेऊन जात होता आणि असा कोणता मोठा निर्णय तो घेणार होता, ज्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदलून जाणार होतं, या विचाराने मला अस्वस्थ केलं होतं. मी पुन्हा एकदा मनगटावरील घड्याळाकडे पाहिलं आणि नमनला हळू आवाजात म्हटलं, बेटा, आज जर मी मंडईत गेलो नाही तर तुला कल्पना नाहीये घरी किती मोठा हंगामा आणि वाद होईल. माझी मुलं मला ताठरपणे सुनावतील की मी जाणीवपूर्वक काम टाळण्यासाठी बहाणे करत आहे. नमनने अतिशय प्रेमानं आणि आधाराने माझा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला. हलकेच थोपटत म्हणाला, सर, आज फक्त एका दिवसाची काळजी माझ्यावर सोडून द्या. तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य इतरांच्या सेवेत आणि भविष्यात घालवलं आहे. आज फक्त काही तास स्वतःसाठी, स्वतःच्या आत्मसन्मानासाठी काढा. मी तुम्हाला शब्द देतो, तुमच्या इज्जतीवर आणि स्वभावावर कधीही कोणताही आच येऊ देणार नाही आणि असं कोणतंही काम होणार नाही ज्यामुळे तुम्हाला कोणासमोर मान खाली घालावी लागेल. त्याच्या बोलण्यात एवढी निखळ सच्चाई आणि माझ्याबद्दलचा प्रचंड जिव्हाळा ओसंडून वाहत होता की मी त्याला नकार देऊ शकलो नाही. मी माझा भाजीचा ठेला एका बाजूला सुरक्षित उभा केला आणि त्याच्या गाडीत येऊन बसलो. रस्त्यावरून जाताना माझं मन खूप बेचैन आणि धास्तावलेलं होतं. मी वारंवार त्याला विचारत होतो, नमन, नक्की आपण कुठे चाललोय रे? पण तो प्रत्येक वेळी हसून फक्त एवढीच उत्तर द्यायचा, सर, फक्त थोडासा धीर धरा. आज तुमच्या आयुष्यातील तुमचे काही हक्क आणि अधिकार तुम्हाला परत मिळवून देण्याच्या दिशेने हे पहिलं पाऊल असेल. काही वेळात आमची गाडी एका मोठ्या बँकेच्या इमारतीसमोर येऊन थांबली. मी आश्चर्याने थक्क झालो, कारण ही तीच बँक होती जिथे माझी दरमहा पेन्शन जमा होत होती. बँकेच्या आत पाऊल ठेवतात तिथे एक सुसंस्कृत व्यक्ती आमची वाट पाहत उभा होता. मला पाहताच तो आदराने पुढे आला. त्याने अत्यंत नम्रपणे हात जोडून मला नमस्ते केलं आणि म्हणाला, नमस्ते मास्तरजी. नमन साहेबांनी मला तुमच्याबद्दल सगळी परिस्थिती सांगितली आहे, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमची परवानगी असल्याशिवाय आम्ही कोणतंही पाऊल उचलणार नाही. सगळ्यात आधी तुम्ही आम्हाला फक्त एवढंच सांगा की खरंच तुमच्याकडे तुमचे एटीएम कार्ड आणि चेकबुक नाहीये का? आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या पेन्शनच्या पैशांचा वापर स्वतःच्या मर्जीनं करू शकत नाही का? बँक मॅनेजरचा हा प्रश्न ऐकताच माझी नजर खाली जमिनीत गाडली गेली. काही क्षणासाठी
त्या वातानुकूलित खोलीत घोर सुप्रसिद्ध सन्नाटा पसरला. मग मी थरथरत्या आवाजात एक एक गोष्ट खरी करून माझी संपूर्ण कहाणी त्यांना सांगून टाकली. मी त्यांना सांगितलं की रिटायरमेंट नंतर माझे लाखो रुपये आणि पेन्शनचे सर्व अधिकार माझ्या मुलांनी कसे आपल्या ताब्यात घेतले आहेत. माझे एटीएम कार्ड आणि चेकबुक त्यांच्याकडे कसे असते आणि मला माझ्याच पैशामधून एक रुपयाही स्वतःच्या इच्छेने खर्च करण्याचा अधिकार उरलेला नाहीये. माझं बोलणं संपताच त्या बँक मॅनेजरने अतिशय आपुलकीनं आणि आदरानं मला समजावलं, मास्तरजी, या बँक खात्याचे आणि सर्व पैशाचे एकमेव आणि कायदेशीर मालक तुम्ही स्वतः आहात. जर तुम्ही आज आम्हाला परवानगी दिली तर आम्ही क्षणाचाही विलंब न करता जुनं एटीएम कार्ड आणि चेकबुक ब्लॉक करून तुमच्या नावावर नवीन एटीएम कार्ड जारी करू शकतो, नवीन चेकबुक देऊ शकतो आणि तुमच्या खात्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ते सर्व कायदेशीर बदल करू शकतो. हा तुमचा पूर्णपणे कायदेशीर अधिकार आहे. मॅनेजरचे हे शब्द कानावर पडताच माझ्या मनाच्या कोपऱ्यात एक अजीबच धाकधूक आणि उलझन सुरू झाली. एका बाजूला मला माझा हरवलेला स्वाभिमान आणि अधिकार पुन्हा मिळवताना दिसत होता, पण दुसऱ्या बाजूला माझ्या पोटच्या मुलांचे चेहरे माझ्या डोळ्यांसमोर गरगर फिरू लागले. मी अत्यंत गहिवरलेल्या आणि भरल्या आवाजात मॅनेजरला म्हटलं, पण जर माझ्या मुलांना या सगळ्याची कुणकुण लागली तर ते माझ्यावर प्रचंड नाराज होतील. शेवटी ते माझ्या पोटचे गोळे आहेत ना. मी नाही करू शकत सहन की मी त्यांची मनं दुखावली जावीत किंवा त्यांच्या आयुष्यात कोणती अडचण यावी. कुठेतरी माझ्यासोबत जे काही घडत होतं त्याचं मूळ कारण मी माझ्या मुलांच्या प्रती असलेली ओढ आणि आंधळ प्रेमच होतं. मी त्याच मुलांच्या जाळ्यात अशा प्रकारे अडकलो होतो की मला स्वतःच्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी लढण्याची कधी इच्छा झाली नाही. माझं हे बोलणं ऐकून नमन पुढे सरसावला. त्याने अतिशय आदरानं आणि आपुलकीनं माझा खांदा थोपटत म्हटलं, सर, तुम्ही कोणाकडूनही काही बेकायदेशीर छळ करून थोडी ना काही खुसून घेत आहात. तुम्ही तर फक्त तुमचा स्वतःचा हक्क आणि अधिकार परत घेत आहात आणि अन्याय मूकपणे सहन करणं हे देखील एक पापच असतं. त्यामुळे अन्याय करणाऱ्याचं धाडस आणखी वाढतं. जर आज तुम्ही असंच मौन बाळगून राहिलात तर उद्या हीच मुलं आणखी कोणा दुसऱ्या असहाय्य माणसावर असाच अत्याचार करतील. मी गप्प बसून तसेच खाली जमिनीकडे पाहत राहिलो. माझ्या मनात वर्षानुवर्षाचं ते प्रेम, सहन केलेली भयंकर वेदना आणि एका हतबल बापाची लाचारी हे सगळं जणू एकमेकांशी लढत होतं. अखेर मी एक दीर्घ श्वास घेतला, स्वतःला सावरलं आणि थरथरत्या आवाजात म्हटलं, ठीक आहे बेटा, जर हे सर्व काही कायदेशीर मार्गाने होत असेल तर मला माझा हक्क आणि अधिकार पुन्हा हवा आहे. माझ्या तोंडातून हे शब्द बाहेर पडतात न जाणे का माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. कदाचित याचे कारण हेच असेल की एका बापाला आपल्या स्वतःच्या हक्कासाठी आणि पैशांसाठी कोणाची तरी परवानगी मागण्याची वेळ आली होती. बँक मॅनेजरने अतिशय शांतपणे आणि कायदेशीर कागदपत्र माझ्या समोर आणून ठेवले आणि एकामागून एक सर्व नियम मला समजावून सांगितले. मी त्या फॉर्म्सवर आणि कागदपत्रांवर माझी सही केली. जुने एटीएम कार्ड आणि चेकबुक ब्लॉक करण्यासाठी अर्ज दाखल केला आणि त्याच वेळी माझ्या नावावर नवीन चेकबुक व नवीन एटीएम कार्ड जारी करण्याची संपूर्ण प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर बँक मॅनेजरने माझ्या खात्याच्या मागील काही महिन्यांची व्यवहाराची एक मोठी यादी प्रिंट करून माझ्या हातावर ठेवली. मी माझे कापणारे हात पुढे केले आणि ती बँक स्टेटमेंटची कागदपत्र हातात घेऊन एक एक ओळ वाचू लागलो. ते स्टेटमेंट पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. दरमहा माझी संपूर्ण पेन्शन न चुकता त्या खात्यात जमा होत होती, पण प्रत्यक्षात माझ्या स्वतःच्या हातात मात्र कधी एक पैसाही येत नव्हता. मी कधीतरी वेळ ती कागदपत्र आणि स्टेटमेंट एकमत पाहत राहिलो. माझ्या डोळ्यांसमोर जणू अंधार दाटून आला. माझ्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. ज्या मुलांसाठी मी माझ्या प्रत्येक सुखाचा आणि इच्छेचा हसऱ्याची हिऱ्याने बळी दिला, तीच माझी पोटची लेकरं किती काळापासून माझ्या घामाच्या कमाईवर मज्जा करत होती आणि मला त्याची साधी कुणकुणही लागू दिली नव्हती. मी अतिशय भरलेल्या आणि दुःखी अंतकरणाने नमनकडे पाहिलं आणि गढूळ आवाजात म्हटलं, बेटा, कदाचित यात माझ्या मुलांपेक्षा जास्त माझी चूक झाली आहे, कारण मी त्यांना प्रत्येक गोष्ट अगदी सहज आणि ताटात वाढून दिल्यासारखी उपलब्ध करून दिली, पण त्यांना कधी हे शिकवलंच नाही की आई वडिलांचे हक्क आणि मान सन्मान काय असतो. नमनने तात्काळ माझा हात आपल्या हातात घट्ट धरला आणि अत्यंत प्रेमाने समजावत म्हणाला, सर, मुलांच्या प्रत्येक चुकीचे ओझं तुम्ही एकटेच आपल्या म्हाताऱ्या खांद्यावर का घेत बसला आहात.
तुम्ही तुमचे पालकाचं आणि बापाचं कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडलं आहे ना, मग स्वतःला दोष का देता? पण लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस स्वतःच्या कर्माला आणि कृत्याला स्वतःच जबाबदार असतो. आणि म्हणूनच आता ती वेळ आली आहे, जिथे तुमचा गेलेला मान-सन्मान आणि इज्जत तुम्हाला पुन्हा सन्मानाने परत मिळवून दिली पाहिजे. यापेक्षा तुम्ही तुमची उरलेली जिंदगी पूर्ण स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने जगायची आहे. याच दरम्यान बँक मॅनेजरने मला आणखी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, मास्टरजी, आजपासून तुमच्या या खात्यातून तुमची स्पष्ट परवानगी किंवा सही असल्याशिवाय ₹1ही काढला जाणार नाही. जर कोणी आता जुने एटीएम कार्ड वापरून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तर ते कार्ड पूर्णपणे निष्प्रभ आणि ब्लॉक झाले आहे. त्यामुळे ते अजिबात चालणार नाही. मॅनेजरचे हे शब्द ऐकून माझ्या मनात एक अजिबात संभ्रम आणि धाकधूक सुरू झाली. एका बाजूला माझा हक्क सुरक्षित झाल्यामुळे मनाला अफाट सुख आणि शांतता मिळत होती, तर दुसऱ्या बाजूला मनात ती भीतीही टोचत होती की जेव्हा माझ्या मुलांना या गोष्टीचा पत्ता लागेल, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असेल, ते कसे वागतील. मी बँकेतून बाहेर पडत असताना मनातल्या मनात देवाला सतत प्रार्थना करत होतो. हे देवा, माझ्या मुलांच्या मनात माझ्याविषयी कधीही तिरस्कार निर्माण करू नकोस. त्यांना फक्त योग्य बुद्धी दे आणि सरळ मार्गावर आण. आणि नेमकी त्याच संध्याकाळची ही घटना आहे. नेहमीप्रमाणे अजित माझ्या पेन्शनचे पैसे काढण्यासाठी एटीएम केंद्रावर पोहोचला. त्याने जसा तो एटीएम कार्ड मशीनच्या स्लॉट मध्ये घातला, तशी स्क्रीनवर लाल अक्षरांमध्ये मेसेज झळकला की हे कार्ड आता वापरले जाऊ शकत नाही. अजितने 3-4 वेळा तो कार्ड काढून पुन्हा घालून प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी स्क्रीनवर तोच मेसेज वारंवार दिसत होता. हे सगळं बघून त्याला घाम फुटला. त्याच्या अंगाचा थरकाप उडाला. त्याने तातडीनं सुजितला फोन लावला आणि अत्यंत घाबरलेल्या आवाजात सांगितलं, तू लवकर बँक मध्ये पोहोच. मला वाटतंय एटीएम कार्ड मध्ये काहीतरी मोठी गडबड झालीये. असं वाटतंय बाबांनी आपल्याला न सांगता नक्कीच काहीतरी ठोस आणि मोठं पाऊल उचललेलं दिसतंय. अजितचा तो थरथरणारा आणि घाबरलेला फोन येताच सुजितही क्षणाचाही विलंब न करता धावतच बँकेत पोहोचला. दोन्ही भाऊ मिळून पुन्हा पुन्हा एटीएम मशीन मध्ये कार्ड बदलून प्रयत्न करत होते, पण प्रत्येक वेळी त्यांना अपयशाचा सामना करावा लागत होता. अखेर वैतागून आणि संतापून ते दोघे थेट बँक ब्रांचच्या आत शिरले. काउंटरवर बसलेल्या कर्मचाऱ्याकडे जात त्यांनी अत्यंत उद्धट आणि रागावलेल्या स्वरात विचारलं, आमचं एटीएम कार्ड अचानक बंद का पडलं आहे? ते ताबडतोब चालू करून द्या. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत शांत, संयमी आणि खात्रीशीर स्वरात उत्तर दिलं, माफी असावी साहेब, पण आम्ही आमच्या बँक खात्याची कोणतीही वैयक्तिक किंवा तांत्रिक माहिती दुसऱ्या कोणालाही देऊ शकत नाही. जेव्हा या खात्याचे मूळ आणि कायदेशीर खातेधारक स्वतः इथे येतील, तेव्हा आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करू शकतो. हे ऐकून दोन्ही भाऊ एकमेकांचे तोंड पाहू लागले. पहिल्यांदा त्यांना कळून चुकलं की ज्या बँकेच्या खात्यात ते आपली स्वतःची तिजोरी समजत होते, ते संपूर्ण अधिकार आणि मालकी हक्क त्यांच्या वृद्ध वडिलांचा म्हणजेच माझाच होता. आणि कायद्याने बँकवाले सुद्धा आता फक्त मला स्वाधिकार देणार होते. दोघेही रागाने अक्षरशः लालेलाल होत संतापात भरभर पावलं टाकत घरी पोहोचले. मी नेहमीप्रमाणे माझ्या खोलीत शांत बसून हातामध्ये जपमाळ घेऊन देवाचे नामस्मरण करत होतो. तेवढ्यात माझ्या खोलीचा दरवाजा अत्यंत जोरात धडाडकन उघडला गेला आणि अजित जोरातच आत घुसला. तो आवाजात राग भरून म्हणाला, बाबा, तुम्ही आज बँकेत गेला होता का? मी अत्यंत संयमी आणि शांत स्वरात उत्तर दिलं, हो, गेलो होतो. त्याने लगेच माझ्यावर दुसरा प्रश्न फेकला, तर मग काय तुम्ही तिथे जाऊन आमचं एटीएम कार्ड ब्लॉक करून बंद पाडले आहे का? मी आयुष्यात पहिल्यांदाच कोणतीही भीती न बाळगता थेट त्याच्या डोळ्यात डोळे घालून न डगमगता स्पष्टपणे म्हटलं, का बरं? ते माझे स्वतःचे एटीएम कार्ड आहे ना. का तुम्ही विसरलात का किती पेन्शन दरमहा माझ्या नावावर जमा होते आणि त्या प्रत्येक पैशावर सगळ्यात पहिला अधिकार माझाच आहे. माझे हे खणखणीत बोलणे ऐकून सुजितचाही आवाज एकदम कडक आणि उपरोधिक झाला. तो म्हणाला, अच्छा, तर अशी गोष्ट आहे तर. पण मला नाही वाटत की तुम्ही हे सगळं स्वतःच्या मर्जीनं आणि बुद्धीनं केलं असेल. यामागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे. कोणीतरी तुम्हाला आमच्या विरोधात भडकावलं आहे आणि कान भरले आहेत. सांगा लवकर, असा तो कोण आहे ज्याने तुम्हाला शिकवले? मी अद्यापही अत्यंत शांतपणे उत्तर दिलं, असं काही नाहीये बेटा. मला कोणीही भडकवलेलं नाही.
मला फक्त इतकं समजावून सांगितलं गेलं की स्वतःच्या हक्कांची आणि अधिकाराची सुरक्षितता करणे म्हणजे कोणाचाही अनादर किंवा कोणाच्या विरोधात जाणे नव्हे. अजितचं हे ऐकून डोकं फिरलं. त्याने रागाच्या भरात खोलीतील लाकडी मेजवर जोरदार बुक्का मारला आणि धमकावत म्हणाला, जर तुम्ही आमच्या घराची आणि कुटुंबाची समाजात अशी बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा, आम्ही सुद्धा गप्प बसून तमाशा पाहत बसणार नाही. त्यांच्या तोंडून आलेले हे तिरसट शब्द माझ्या काळजाला घरे पाडून गेले. पण न जाणे का त्या दिवशी माझ्यामध्ये तो पूर्वीसारखा हतबल आणि लाचाऱ्यासारखा अमरनाथ उरला नव्हता. कदाचित वर्षानुवर्ष मनात साचलेल्या त्या वेदनांचे आणि खामोशीचे बांध आता फुटले होते. मी सावकाशपणे म्हटले, बेटा, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात फक्त आणि फक्त तुमच्यासाठी दिवस रात्र घाम गाळला आहे. प्रचंड मेहनत केली आहे. तुम्हाला उत्तम शिकवलं, सवयी लावल्या, नेहमी चांगले खायला आणि परिधान करायला दिलं. मी कधीही तुमच्याकडून केलेल्या त्या कष्टाचा हिशोब मागितला नाही. पण आज मला फक्त माझी स्वतःची पेन्शन आणि माझा हक्क हवा आहे. तर यात तुमची बदनामी कुठे आणि कशी काय आली? जर तुम्ही लोकांनी माझ्याशी सुरुवातीपासून प्रामाणिकपणे आणि न्यायाने वागला असता तर मला आज हा असा कायदेशीर मार्ग पत्करण्याची वेळच आली नसती. माझे हे शब्द कानावर पडताच काही क्षणासाठी त्या खोलीत संपूर्ण सुन्न करणारा सन्नाटा पसरला. माझे दोन्ही सुपुत्र पहिल्यांदाच मला एवढ्या आत्मविश्वासाने, ताठ मानेनं आणि कणखरपणे बोलताना पाहत होते. पण त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून स्पष्ट दिसत होते की ते सहजासहजी गप्प बसणार नाहीत आणि या प्रकरणाचा असाच अंत होणार नाही. त्यांनी एकमेकांकडे एक अर्थपूर्ण नजर टाकली. जणू काही ते रात्रीतच काहीतरी नवीन कारस्थान रचण्याचा विचार करत होते. त्या रात्री दोन्ही मुले पूर्णपणे गप्प राहिली. त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही. पण मी त्यांची ती शांतता पूर्णपणे ओळखत होतो. मी जाणून होतो की पैशाचं लालच माणसाला कधीही सहजासहजी हार मानू देत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे लवकर उठलो, स्नान केलं, देवासमोर पूजा पाठ केला आणि तयार झालो. तेवढ्यात अचानक अजित आणि सुजित माझ्या खोलीत आले. आज त्यांच्या चेहऱ्यावर कालचा तो संताप आणि राग नव्हता, तर त्याऐवजी एक अतिशय बनावटी, गोड आणि कृत्रिम आपलेपणा स्पष्ट दिसत होता. अजित माझ्या अगदी जवळ खाटेवर बसला आणि अतिशय मऊ आवाजात म्हणाला, बाबा, बघा, जर आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ करून टाका. आम्ही तर फक्त आणि फक्त तुमच्या भल्याचाच विचार करत होतो. पण तुम्हाला कल्पना नाहीये, काही बाहेरील लोक आपल्या घरात फूट पाडण्याचा आणि घर तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तेच लोक तुम्हाला आमच्या विरुद्ध कान भरवत आहेत आणि भडकवत आहेत. मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं, पण तिथे कोणताही प्रामाणिकपणा किंवा पश्चाताप नव्हता. आणि ना एका बापासाठी मुलाच्या डोळ्यात असावे लागणारे खरे प्रेम त्या नजरेत दिसत होतं. मी अत्यंत थंडपणे फक्त एवढंच म्हटलं, बेटा, माणसाची नियत आणि प्रामाणिकपणा त्याच्या बोलण्यावरून नाही तर त्याच्या कृतीतून आणि कर्मातून ओळखला जातो. काही वेळ शांत बसल्यानंतर सुजितनं हळूच पुढचा डाव टाकत म्हटलं, बाबा, चला ठीक आहे, एक काम करूया. तुम्ही आज आमच्या सोबत पुन्हा बँकेत चला. तुम्ही जे नवीन एटीएम कार्ड बनवून घेतलं आहे ना, ते आम्हाला आणून देऊन टाका. तुम्हाला तशीही बँकिंगची आणि या तांत्रिक कामांची फारशी समज नाहीये. आता आम्ही पूर्वीसारखा तुमचा सारा खर्च आणि हिसाब किताब अगदी चोख सांभाळून घेऊ. मी त्यावर एक हलके स्मित हस्ते केलं, मान हलवली आणि स्पष्ट शब्दात नकार देत म्हणालो, नाही बेटा, आता माझे बँकेचे आणि पैशाचे सर्व व्यवहार मी स्वतः सांभाळणार आहे. मी आयुष्यभर शाळेत मुलांना शिकवले आहे. मी एक शिक्षक राहिलो आहे. त्यामुळे मी काही एवढा अक्कलशून्य नाहीये. हे मान्य आहे की आता माझं म्हातारपण आलं आहे. शरीराची ताकद कमी झाली आहे आणि पूर्वीसारखं माझं डोकं जलद चालत नाही. पण याचा अर्थ असा नाही की मी पूर्णपणे नासमज आणि अवाक झालो आहे. आणि जेव्हा कधी मला खरोखर तुमच्या मदतीची गरज भासेल तेव्हा मी स्वतःहून तुमच्याकडे मदत मागेनच. पण आता माझ्या स्वतःच्या हक्कावर, स्वाभिमानावर आणि अधिकारावर मी कोणालाही ताबा किंवा दावेदारी सांगू देणार नाही. माझं हे खणखणीत आणि न डगमगणारं उत्तर ऐकतात दोन्ही मुलांच्या चेहऱ्याचा रंग एका क्षणात उडून गेला, फिकट पडला. त्यांना आता पूर्णपणे खात्री पटली होती की आता त्यांचा हा म्हातारा बाप पूर्वीसारखा गप्प राहणारा, अन्याय निमूटपणे सहन करणारा हतबल पिता राहिलेला नाही. त्याच वेळी घराच्या मुख्य दरवाजावर कोणीतरी हलकीशी दस्तक दिली. मी नजर वर करून पाहिलं तर दारात आमच्याच गल्लीतील दोन प्रतिष्ठित बुजुर्ग व्यक्ती उभे होते आणि त्यांच्या बाजूला नमन सुद्धा उभा होता.
ते सगळे घरात प्रवेश करत असताना अत्यंत प्रेमानं आणि आदरानं मला नमस्ते केलं आणि हसत मुखाने माझ्या जवळ येऊन बसले. गल्लीतील त्या ज्येष्ठ बुजुर्गांनी अजित आणि सुजितकडे रोखून पाहत अत्यंत खणखणीत आवाजात म्हटलं, बघा मुलांनो, आम्ही इथं कुणाचं घर तोडण्यासाठी किंवा भांडण लावण्यासाठी आलेलो नाही आहोत. आम्ही फक्त तुम्हाला एक जुनी आणि महत्वाची गोष्ट आठवण करून देण्यासाठी आलो आहोत. ज्या पित्याने तुम्हाला बोट धरून चालायला शिकवलं, तुमच्या पायावर उभा केलं, त्यांच्या या कठीण म्हातारपणात त्यांचा हात धरून आधार बनणं हे तुमचं आद्य कर्तव्य आणि धर्म आहे. त्या म्हाताऱ्या बापाच्या पेन्शनवर बळजबरीनं आणि बेकायदेशीरपणे ताबा मिळवणं हा तुमचा कोणताही अधिकार नाही. त्या बुजुर्ग व्यक्तीचं हे टोकदार आणि खडे बोल ऐकतात त्या संपूर्ण घरात असा काही सन्नाटा पसरला, जणू तिथं बोलणारं कोणी उरलंच नव्हतं. ते दोन्ही सुपुत्र मान खाली घालून मुकपणे तसेच बसून राहिले. आयुष्यात पहिल्यांदा त्यांना कळून चुकलं होतं की आता ही घरची चार भिंतीतली गोष्ट राहिलेली नाही, तर गल्लीबोळात आणि समाजातील प्रतिष्ठित लोकांपर्यंत ही काळी बाजू पोहोचली आहे. मी लगेच परिस्थिती सावरत मोठ्या मनानं म्हटलं, मुलांनो, मला माझ्या मुलांची जगात कोणत्याही प्रकारची बदनामी होऊ द्यायची नाही. जर आज तुम्ही तुमची चूक प्रामाणिकपणे मान्य करून बदलत असाल तर माझ्यासाठी यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट दुसरी कोणतीही असणार नाही. नमनने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या त्या डोळ्यांमध्ये आपल्या लाडक्या शिक्षकाविषयीचा आदर पूर्वीपेक्षा कैक पटीनं वाढला होता. पण त्याला हे लपून राहिलेलं नव्हतं की अजित आणि सुजितच्या मनात अद्यापही कसलाही पश्चाताप किंवा आत्मपरीक्षण आलेलं नाही. ते फक्त आणि फक्त कोणत्याही मार्गाने आपला गेलेला अधिकार आणि पैशांचा ताबा पुन्हा आपल्या हातात कसा मिळवता येईल याचाच विचारात होते. आणि खरोखरच त्यांचं मन तसंच घाणेरडं होतं. त्याच रात्री दोन्ही भावांनी त्यांच्या खोलीत बसून आणखी एक मोठं आणि क्रूर षडयंत्र रचलं, ज्यामुळे माझ्या आयुष्याची गाडी पुन्हा एकदा एका नवीन आणि भयानक परीक्षेच्या खाईत ढकलली जाणार होती. त्या रात्री मला अचानक घसा कोरडा पडून खूप जोराची तहान लागली. त्यामुळे मी पाणी पिण्यासाठी माझ्या खोलीतून बाहेर आलो. मी किचनच्या दिशेनं हळूच पावलं टाकत जात असतानाच अजितच्या खोलीतून कुसकुसल्याचा आणि हळू आवाजात बोलण्याचा आवाज माझ्या कानावर पडला. कोणीतरी अतिशय मंद स्वरात आपापसात बोलत होतं. एरवी मी कधीही कुणाच्या मागून गुप्तपणे बोलणे ऐकत नाही, पण त्या खोलीच्या दरवाजावरून जात असताना सुजितचे ते शब्द माझ्या कानावर पडले आणि माझे पाय तिथे थिजले. सुजित म्हणाला होता, बघ, जर बाबांनी अशीच आपली पेन्शन आणि सर्व अधिकार स्वतःच्या हातात ठेवून स्वतःच पैसे ठेवले तर आपला सगळा हिशोब बिघडून जाईल आणि आपल्या हातात काहीच उरणार नाही. त्यामुळे आपल्याला काहीतरी करून ही थांबावंच लागेल, नाहीतर दरमहा एवढे सगळे पैसे आपल्या हातातून निसटून जातील. त्यावर अजितने लगेच उत्तर दिलं, ठीक आहे, मग उद्या सकाळी आपण बाबांना स्पष्ट सांगू की त्यांनी नेहमीप्रमाणे पुन्हा भाजीचा ठेला घेऊन बाजारात जायलाच हवं. जर ते असेच घरात आरामात बसून राहिले तर गल्लीतील हे लोक पुन्हा आपल्या घरी येतील, त्यांच्याशी तासन तास बोलतील आणि त्यांच्या मनात आपल्या विरुद्ध आणखी विष भरतील. जर ते दिवसभर घराबाहेर ठेले लावून राहिले तर ना कोणाला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळेल आणि ना कोणी बाहेरची व्यक्ती हे पाहू शकेल की आपण त्यांच्यासोबत घरात नेमकं काय करतोय. अजित पुढे म्हणाला, अशा प्रकारे त्यांचा ठेलाही चालू राहील आणि लोकांनाही असंच वाटत राहील की बाबा त्यांच्या मर्जीनं आनंदाने स्वतःचं आयुष्य जगत आहेत आणि काम करत आहेत. त्या दोघांच्या तोंडून हे निष्ठुर शब्द ऐकून माझे पाय जमिनीवर खेळले. त्या क्षणी माझ्या मनातील उरली सुरली कोणतीही आशा धुळीस मिळाली. मला ठाम विश्वास पटला की त्या मुलांना माझ्या इज्जतीची किंवा माझ्या प्रकृतीची तिळमात्रही काळजी नाही. त्यांना फक्त आणि फक्त माझ्या पैशांची आणि संपत्तीची हाव सुटली आहे. मी पूर्णपणे शांत राहून कोणतीही पाऊल न उचलता तसेच चुपचाप माझ्या खोलीत परतलो. त्या संपूर्ण रात्री मला चिंतेमुळे आणि मानसिक तणावामुळे एक सेकंदाचाही डोळा लागला नाही. मी अंथरुणावर पडून सारखा माझ्या स्वर्गीय पत्नी सरलाचा चेहरा आठवत राहिलो. माझ्या डोळ्यातून अश्रूचे लोट वाहत होते. मी मनाच्या मनात विचार करत होतो, काश आज सरला जिवंत असती तर मला एवढा भयानक एकाकीपणा आणि लाचारी अनुभवावी लागली नसती. निदान कोणीतरी आपलेसे असते ज्याच्याजवळ मी मनातील सर्व दुःख मोकळे करून रडू शकलो असतो. तिलाही कळलं असतं की तिची ही पोटची लेकरं आज माझ्याशी कसा पशुसारखा व्यवहार करत आहेत. पण एका बाजूने मला याचे एक आंतरिक समाधानही मिळत होते की आता माझ्या मनात माझ्या मुलांबद्दल कोणतीही खोटी किंवा भाबडी आशा उरलेली नाही. ते मजबुरीत असे वागतात हा माझा गैरसमज आता पूर्णपणे दूर झाला होता आणि त्यांचे खरे निर्दयी चेहरे माझ्या डोळ्यांसमोर उघड झाले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा माझ्या खोलीच्या दरवाजावर हळूच हलकीशी दस्तक झाली. मी दरवाजा उघडून बाहेर पाहिलं तर समोर माझा लाडका विद्यार्थी नमन उभा होता. त्याच्या हातात एक नाश्त्याचा गरम पॅकेट होता. त्याने चेहऱ्यावर एक गोड आणि आपलेपणाचा हसू आणत मला विचारलं, चला सर, जर तुमची इच्छा असेल तर आज आपण पुन्हा एकदा ठेला लावण्यासाठी बाजाराच्या दिशेने निघायचं का? मी त्याला प्रेमानं घरात बोलवलं आणि बसवलं. अनेक वर्षानंतर आज कोणीतरी एवढ्या आपुलकीनं आणि प्रेमानं माझ्यासाठी नाश्ता प्लेटमध्ये काढून माझ्या समोर ठेवला होता. समोर गरमागरम जिलेबी, ताजे दही, खमंग कचोरी आणि वाफळलेली बटाट्याची भाजी पाहून माझ्या तोंडाला खरोखर पाणी सुटलं. पण जशी माझी नजर एका कोपऱ्यात ठेवलेल्या ढोकळ्यावर पडली तशा माझ्या डोळ्यात चटकन पाणी तरळलं. कारण ढोकळा हा माझा अत्यंत आवडता पदार्थ होता आणि न जाणे किती महिन्यानंतर किंवा वर्षानंतर मला तो खायला मिळणार होता. मी जसा पहिला घास तोंडात टाकला तसं मला असं वाटलं की माझ्या शरीरासोबत माझी आतली आत्मा तृप्त झाली आहे. माझे डोळे पुन्हा एकदा भरून आले. नमनने माझ्या मनातील ती हलचल आणि गहीवरून आलेले मन ओळखलं. त्याने अत्यंत आदराने मला समजावत म्हटलं, सर, तुम्ही काल म्हणाला होता ना की तुम्हाला तुमच्या मुलांची बदनामी नको आहे. तुम्हाला त्यांची इज्जत वाचलेली हवी आहे. तुमच्या त्या निर्णयाचा आणि भावनांचा मी पूर्ण आदर करतो. पण सर, एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाची इज्जत आणि मान सन्मान तेव्हाच टिकून राहतो जेव्हा तो स्वतः आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतो. पण जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या चुका वारंवार समजून सांगूनही त्यांच्यात कोणताही बदल होत नसेल तर अशा वेळी मूकपणे गप्प बसणे हा कोणताही समस्येवरचा उपाय किंवा सोल्युशन नसतो. नमनचे ते विचार ऐकून मी एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याला हलक्या आवाजात उत्तर दिलं, बेटा, तुला खरं सांगू, आज या सगळ्या वागण्यानंतर मी माझ्या मुलांना कधीही वाईट शाप किंवा बद्दुआ देऊ शकत नाही रे. माझ्या मनात आजही त्यांच्यासाठी एक बाप म्हणून तोच ओलावा आहे. मला फक्त एवढंच वाटतंय की कधीतरी त्यांच्या आयुष्यात असा एक दिवस नक्की यावा जेव्हा त्यांना ही जाणीव होईल की बापाच्या आशीर्वादापेक्षा आणि प्रेमापेक्षा जगात दुसरी कोणतीही मोठी संपत्ती किंवा दौलत नसते. जर एका दिवशी त्याचं मन बदललं तर माझ्यावर ओढवलेली ही सारी दुःखे आणि त्रास मी एका सेकंदात विसरून जाईल. आमचं हे बोलणं सुरू असताना अचानक घराच्या आतून अजितचा मोठा आणि कर्कश आवाज कानावर पडला. अरे बाबा, आज अजून बाहेर नाही निघालात काय? बघा, मंडईत जायची वेळ निघून चाललीये. मी एकदा नमनच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मग स्वतः हळूहळू उभा राहिलो. पण यावेळी माझ्या चालण्यात किंवा माझ्या चेहऱ्यावर ती पूर्वीसारखी लाचारी, हतबलता आणि बेबसपणा अजिबात नव्हता. त्याऐवजी माझ्या मनात एक नवीनच निश्चय आणि ताकद निर्माण झाली होती. मी मनातल्या मनात पक्क ठरवलं होतं की आजच्या दिवसानंतर मी माझ्यावर होणारा कोणताही अन्याय आणि जुलूम मूकपणे सहन करणार नाही, तर अत्यंत धैर्य, संयम आणि हिमतीनं या परिस्थितीचा आणि माणसांचा मुकाबला करेन. पण मला जेव्हा अजिबात कल्पना नव्हती की त्या दिवशी बाजारात नेमकी अशी कोणती मोठी घटना घडणार होती जी माझ्या दोन्ही मुलांच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवाह आणि दृष्टिकोन नेहमीसाठी बदलून टाकणार होती. मी तो भाजीचा जड ठेला दोन्ही हातांनी रेटत बाजाराच्या दिशेने निघालो. पण आज माझ्या मनाची घालमेल किंवा ती जुनी उलझन तिथे अजिबात नव्हती. माझ्या मनात एक प्रकारची शांतता आणि ठाम आत्मविश्वास नक्कीच होता. आधी मी प्रत्येक क्षणी एका अनामिक भीतीखाली आणि दहशतीत जगायचो की जर आज माझ्या सर्व भाज्या आणि फळे विकली गेली नाहीत तर माझं काय होईल? माझे दोन्ही सुपुत्र माझ्यावर प्रचंड रागवतील आणि मला बोलणी खावी लागतील या विचाराने मी धास्तावलेला असायचो. पण आज माझ्या मनामध्ये एक अद्भुत शांतता आणि सुखवणारा सुकून होता. मी पूर्णपणे समजलं होतं की परमेश्वर जेव्हा ठरवतो तेव्हा तो कधीही आणि कशीही परिस्थिती एका क्षणात बदलून टाकण्याची ताकद ठेवतो. मी माझा भाजीचा ठेला नीट व्यवस्थित लावून जागेवर सेट करतच होतो. तेवढ्यात समोरच्या दुकानाचे मालक संतोषजी माझ्याकडे चालत आले. ते मला अनेक वर्षापासून ओळखत होते, पण एरवी आमची फारशी कधी दीर्घ बातचीत झालेली नव्हती. त्यांनी अत्यंत आदराने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि प्रेमाने म्हणाले, मास्तरजी, एक गोष्ट विचारू का? जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर. मी चेहऱ्यावर एक गोड हसू आणून त्यांना म्हटलं, जी संतोषजी, नक्की विचारा, कसली परवानगी मागताय? ते काही क्षण शांत राहिले आणि मग गंभीर आवाजात म्हणाले, मी तुम्हाला गेल्या अनेक महिन्यापासून इथं कडक उन्हात राबत असताना बघतोय. तुमच्या या म्हातारपणात घरी आराम करण्याची आणि विश्रांती घेण्याची वेळ आहे, पण तरीही तुम्ही या रणरणत्या उन्हात दिवसभर उभे राहून कष्ट करताय. मला सांगा, तुम्ही खरंच हे काम स्वतःच्या मर्जीने आणि हौसाने करताय का? मी त्यांच्या त्या प्रश्नावर विषय बदलण्याचा प्रयत्न करतच होतो
तेवढ्यात माझा लाडका विद्यार्थी नमनही तिथे येऊन पोहोचला. त्याने संतोषजींना आदराने नमस्ते केलं आणि माझ्याकडे बघत हळूच म्हणाला, अंकल, जर मास्टरजींची परवानगी असेल तर मला वाटतं आता खरी परिस्थिती आणि सत्य सर्वांसमोर यायलाच हवं. मी काही सेकंदासाठी विचार केला आणि मनात ठरवलं की आता यावर पांघरून घालणं योग्य नाही. मी त्यांना परवानगी दिली आणि म्हटलं, होय नमन, कदाचित आता यापुढे गप्प राहणं चुकीचं ठरेल. त्यानंतर मी संतोषजींना अगदी मोजक्या आणि स्पष्ट शब्दात माझी संपूर्ण व्यथा आणि आपबीती सांगून टाकली. माझी ती दुःखाची कहाणी संपता संपता संतोषजीचे डोळे अक्षरशः पाणवले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते भरल्या आवाजात म्हणाले, हे देवा, आम्हाला तर वाटत होतं की तुम्ही तुमच्या आवडीने किंवा विरंगुळा म्हणून हे काम करताय. आम्हाला ती मात्र ही कल्पना नव्हती की एका बापाला त्याच्या पोटच्या पोरांच्या जुलमामुळे आणि अत्याचारामुळे या कडक उन्हात रस्त्यावर उभा राहावं लागत आहे. त्यानंतर हळूहळू ही धक्कादायक बातमी बाजारातील इतर दुकानांपर्यंत आणि व्यापाऱ्यांपर्यंत वाऱ्यासारखी पसरली. प्रत्येक तो माणूस जो रोज मला आदराने नमस्ते मास्तरजी म्हणायचा, आज अचानक पूर्णपणे खामोश झाला होता. कोणाच्या डोळ्यात माझ्यासाठी अफाट दुःख आणि वेदना दिसत होती, तर कोणाच्या चेहऱ्यावर मुलांच्या कृत्याबद्दल तीव्र संताप आणि राग स्पष्ट दिसत होता. बाजारातील एक भाजी विक्रेता पुढे सरसावला आणि म्हणाला, मास्तरजी, जर तुम्ही आम्हाला ही गोष्ट आधीच सांगितली असती तर आम्ही कधीही तुम्हाला या दयनीय आणि हालाअपेष्टांच्या स्थितीत राहू दिलं नसतं. मी लगेच माझे हात वर करून त्यांना थांबवलं आणि समजावत म्हटलं, नाही रे बाबांनो, माझ्या मुलांसाठी कृपया वाईट बोलू नका. मी आज या वयातही त्यांच्यासाठी देवासमोर चांगलीच प्रार्थना करतो. मला माहित आहे की माणूस चुका करतो, तो चुकू शकतो, पण जर कधी त्या माणसाला आपल्या चुकीची खरी जाणीव आणि पश्चाताप झाला तर तीच त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी सुधारणा आणि विजय असेल. आमचं हे बोलणं सुरू असताना अचानक बाजारपेठेच्या एका कोपऱ्यातून एक म्हातारा थकलेला माणूस हळूहळू चालत माझ्या दिशेनं पुढे आला. त्याने अगदी माझ्या जवळ येऊन मला अत्यंत निरखून डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि गहिवरलेल्या आवाजात विचारलं, अमरनाथ, सांग, तूच ना तो आमचा लाडका मास्टरजी, ज्याने अनेक वर्षापूर्वी माझ्या गरिबीमुळे शिक्षण सोडून देणाऱ्या पोराला स्वतःच्या खिशातून पैसे देऊन मोफत शिकवले आणि आज तो इंटर पास होऊन चांगल्या पदावर उभा आहे. मी अत्यंत आश्चर्याने आणि विस्फारलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहू लागलो. काही क्षण डोळ्यावर ताण दिल्यानंतर मला ते चटकन ओळखू आले. ते दुसरे तिसरे कोणी नसून संजीवजी होते. तोच तो गरीब मजूर, ज्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि फीसाठी अनेक वर्षापूर्वी माझ्याकडे पैसे नसताना मी स्वतःच्या खिशातून पैसे भरून त्याचे शिक्षण पूर्ण केले होते. संजीवजी माझ्याकडे आले आणि धसधसा रडत थेट माझ्या गळ्यात पडले. ते गैरवरलेल्या आवाजात म्हणाले, मास्टरजी, तुम्ही आयुष्यभर परक्यांच्या मुलांना शिकवून त्यांचे भविष्य घडवले, त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले, पण आज तो सुवर्ण काळ आला आहे जिथे तुमचा हा प्रत्येक विद्यार्थी आणि हा संपूर्ण समाज मिळून तुमचे ते जुने उपकार आणि तुमचे कर्ज फेडेल. त्यांचं ते अत्यंत प्रामाणिक आणि भावनांनी ओसंडून गेलेले शब्द ऐकून तिथल्या बाजारपेठेत उपस्थित असणाऱ्या प्रत्येक लहान थोर माणसाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी वर्षानुवर्ष निमूटपणे केलेल्या चांगल्या कर्माची आणि निस्वार्थ मदतीची फळे आज अशा प्रकारे माझ्या समोर एका मान सन्मानाचा महापूर घेऊन उभी ठाकतील. पण मला याचीही अजिबात कल्पना नव्हती की त्याच वेळी बाजारपेठेच्या एका कोपऱ्यात एका दुकानाआड उभे राहून माझे दोन्ही सुपुत्र अजित आणि सुजित हे सगळं दृश्य आपल्या डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहत होते. आणि आज पहिल्यांदाच त्यांच्या त्या चेहऱ्यावर पैशाचा तो दांभिक लालच नव्हे, तर आपल्या कृत्याबद्दलची तीव्र लाचारी आणि निखळ लज्जा शर्मिंदगी झलक स्पष्टपणे दिसत होती. ते दोन्ही भाऊ काही अंतरावर मूकपणे मान खाली घालून उभे होते. त्यांनी कदाचित आयुष्यात कधी स्वप्नातही विचार केला नसेल की ज्या वृद्ध पित्याला ते एक साधा, लाचार आणि मामूली भाजीवाला समजून रस्त्यावर तुच्छतेने वागवत होते, त्याच पित्याला हा संपूर्ण बाजार आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती आदराने आणि देव समान मानत होते. एकदा एक एक करून अनेक लोक माझ्या भोवती गोळा होत होते. कोणी आदराने मला हात जोडून नमस्कार करत होतं, तर कुणी पुढे येऊन सांगत होता, मास्टरजी, तुम्हाला आठवते का, तुम्ही माझ्या मुलाला कधीही पैशाची अपेक्षा न ठेवता मोफत शिकवले होते. तर दुसरी एक महिला पुढे येऊन म्हणाली, सर, तुम्ही माझ्या मुलीच्या कॉलेजची फी स्वतः भरून तिचं आयुष्य सावरलं होतं. मी त्या प्रत्येकाला फक्त एकच प्रेमाने उत्तर देत होतो, अरे बाबांनो, मी तुमच्यावर कसलाही उपकार किंवा अवसान केलं नाही. तो माझा शिक्षक म्हणून केवळ एक साधा धर्म आणि कर्तव्य होतं. जर परमेश्वराने मला इतरांच्या संकटात थोडीफार मदत करण्याची ताकद दिली होती तर मी त्याबद्दल देवाचे आयुष्यभर शुक्रगुजार आहे. माझ्या या साध्या आणि निस्वार्थ शब्दांनी अजित आणि सुजितच्या अंतःकरणाचा ताबा घेतला. त्यांनी पूर्णपणे पाघळले आणि त्यांची नजर खाली जमिनीकडे गाडली गेली.
त्यांना आयुष्यात पहिल्यांदा जाणीव झाली की माणसाला पैशाची संपत्ती कधीही मोठी बनवत नाही, तर माणसाचे चारित्र्य, त्याचे विचार आणि त्यांचे सत्कर्म त्याला खऱ्या अर्थाने महान बनवतात. आणि ज्या बापाची किंमत त्यांना कधीच समजली नाही, तोच बाप आज परक्यांच्या मनामध्ये आणि आदरामध्ये जिवंत होता. तेवढ्या तिथल्या गजबजलेल्या मार्केटमध्ये एक काळ्या रंगाची मोठी आलिशान गाडी येऊन थांबली. त्या गाडीतून आत्मविश्वासाने परिपूर्ण अशी एक रुबाबदार महिला आपल्या पतीसोबत खाली उतरली. ती न थांबता थेट माझ्या दिशेने चालत आली. तिने मला आदरपूर्वक हात जोडून नमस्ते केलं आणि अत्यंत आपुलकीने आणि भरल्या आवाजात म्हणाली, सर, मी काजल, तुमची तीच जुनी विद्यार्थिनी. कदाचित या वाढत्या वयामुळे तुम्ही मला पहिल्या झटक्यात ओळखलं नसेल. मी तिला निरखून पाहिलं आणि माझ्या जुन्या धूसर आठवणींना उजाळा मिळाला. मी चेहऱ्यावर हलकेच हसू आणून म्हटलं, अरे काजल, तू तीच ना जिची गणिताची भीती पाहून मला तुझी नेहमी काळजी वाटायची. ती एकदम मोठ्याने हसली आणि हसता हसता तिच्या डोळ्यातून आनंदधारा वाहू लागल्या. ती गदगद होत म्हणाली, होय सर, मी तीच तुमची लाडकी काजल. तुम्हाला माहित आहे का, आज मी या जिल्ह्याची मुख्य शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहे. जर त्या कठीण काळात तुम्ही मला धीर दिला नसता, आधार बनून उभे राहिले नसता, तर कदाचित मी 8वीच्या पुढे कधी शिकू शकले नसते आणि माझं शिक्षण तिथंच संपलं असतं. काजलने जेव्हा माझ्या या म्हातारपणात रस्त्यावर भाजीचा ठेला लावण्यामागचं खरं आणि लज्जास्पद कारण ऐकलं, तेव्हा तिच्याही डोळ्यातून अश्रू ओघळले. तिने अत्यंत आदराने माझा हात हातात घेतला आणि म्हटलं, सर, तुमच्यासारखे आदर्श शिक्षक या संपूर्ण समाजासाठी एखाद्या अमूल्य हिरापेक्षाही जास्त मोलाचे आहेत. आज तुम्हाला या हलाखीच्या आणि कष्टाच्या स्थितीत पाहून मला मनातून आतोनात दुःख होत आहे. पण आजच्या या दिवसानंतर तुम्ही स्वतःला कधीही एकटे किंवा लाचार समजू नका. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. मी तिच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवत हळूच म्हटलं, बेटा, जगातील कोणाबद्दलही कोणतीही तक्रार किंवा राग नाही. मला फक्त एवढंच वाटतं की माझ्या दोन्ही मुलांनी हे मनापासून समजून घ्यावं की आई वडिलांचं मन दुखावून त्यांना त्रास देऊन मिळालेली जगातील कोणतीही मोठी कामयाबी किंवा संपत्ती माणसाला कधीही खरं आंतरिक सुकून देऊ शकत नाही. काजलची हे बोलणं आणि लोकांचं ते प्रेम पाहून आजीचे ओठ थरथरू लागले. त्याने आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या आजूबाजूला जमलेल्या लोकांच्या त्या तीव्र आणि परखड नजरा स्वतःभोवती अनुभवल्या. पण त्या नजरांमध्ये तिरस्कारापेक्षाही एका वृद्ध बापावर झालेल्या अन्यायाबद्दलचा प्रचंड असोस आणि वेदना स्पष्ट दिसत होती. तो हळूहळू चालत माझ्या दिशेने पुढे आला. त्याची ती नजर पूर्णपणे लाचबुंद झाली होती, जणू तो नुकताच खूप रडला असावा. त्याने माझ्यासमोर येऊन काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण भावनांचा बांध फुटल्यामुळे त्याचे शब्द त्याच्याच गळ्यात अडकले. आवाज फुटला नाही. दुसऱ्या बाजूला सुजितही अगदी मूकपणे मान खाली घालून एका कोपऱ्यात उभा होता. ते दोन्ही भाऊ एकमेकांकडे पाहत होते, जणू त्यांच्या मनामध्ये वर्षानुवर्षापासून साचलेला तो पैशाचा आणि अहंकाराचा मोठा डोंगर आता हळूहळू वितळू लागला होता. पण मनामध्ये एक प्रश्न अजूनही घर करून होता. काय हा पश्चाताप आणि मान झुकवण्याचा हा ओलावा फक्त काही क्षणाचा आव होता, की खरोखरच त्याच्या कडक दगडासारख्या मनाला पाझर फुटला होता आणि त्याचे अंतःकरण बदलले होते? या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर अजून मिळायचे बाकी होते. मी पाहिलं की अजित थेट माझ्या अगदी समोर येऊन उभा ठाकला. त्याच्या त्या चालण्यामध्ये पूर्वीसारखी ती गर्विष्ठ आणि ताठर अकड अजिबात नव्हती. तो माझ्या चरणांसमोर येऊन थांबला, पण त्याची नजर पूर्णपणे जमिनीकडे गाडलेली होती. आजूबाजूला बाजारपेठेत गोळा झालेला तो समस्त समाज एकदम शांत राहून हा सगळा भावनिक प्रसंग डोळ्यात साठवून पाहत होता. काही क्षण अतिशय सुन्न शांतता पसरल्यानंतर त्याने थरथरत्या आणि दबक्या आवाजात म्हटलं, बाबा, जर तुमच्या मनाने मला क्षमा करणे शक्य असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ करून टाका. त्याचे हे शब्द कानावर पडतात माझ्या बापाचा कोमल जीव आणि अंतःकरण पूर्णपणे भरून आलं. पण मी स्वतःला कठोर आणि गंभीर दाखवत लगेच त्यांना मिठी मारली नाही. मी स्वतःला सावरत मजबूत आवाजात म्हटलं, बेटा, आज तू माझ्याकडे अशी माफी का मागतोय? फक्त यासाठी ना की आज सगळ्या जगासमोर तुमची ही काळी बाजू उघडी पडली आणि तुमची इज्जत धुळीला मिळाली, की तुम्हाला खरोखर तुझ्या या कृत्याची आणि पापाची जाणीव झाली आहे? माझे हे खणखणीत प्रश्न ऐकताच अजितच्या डोळ्यात धोधो अश्रू वाहू लागले. आयुष्यात पहिल्यांदाच तो हजारो लोकांसमोर एका मुलासारखा लहान होऊन ओरडून रडत होता. त्याने गदगद आवाजात कबुली देत म्हटलं, बाबा, मी आयुष्यभर फक्त आणि फक्त पैशाला सर्वस्व समजत राहिलो. मला नेहमी असं वाटायचं की जगात फक्त दौलत आणि संपत्तीमुळे माणसाला मान सन्मान मिळतो. पण आज मी माझ्या स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी पाहिले की
तुमच्याकडे आज खिशात एक पैसाही नाही, कसलीही मोठी संपत्ती नाही, तरी सुद्धा इथं उपस्थित प्रत्येक माणूस तुम्हाला किती अथांग आदर आणि इज्जत देत आहे. आणि दुसरीकडे माझ्याकडे आज सर्व काही असूनही लोकांच्या नजरेत माझ्यासाठी फक्त आणि फक्त तिरस्कार आणि अफसोस शिवाय काहीच उरलेलं नाही. मी खरंच मनापासून खूप लाजिरवाणा झालो आहे बाबा. मला माफ करा. असं ढसढसा रडत तो थेट माझ्या चरणांवर जमिनीवर बसून गेला. बाजारपेठेत तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक लहान थोर माणसाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहत होत्या. संपूर्ण वातावरण एक निखळ आणि पवित्र भावनिक शांततेनं भारून गेलं होतं. मी अजिबात वेळ न घालवता पुढे झालो. त्याचा थरथरणारा हात घट्ट पकडून त्याला आदरानं उभं केलं आणि प्रेमानं समजावत म्हटलं, बेटा, एक बाप कधीही आपल्या मुलाला जगात असं पराभूत किंवा बेइज्जत झालेलं पाहू शकत नाही. जर तुझी या सगळ्या प्रकरणातून खरोखर बदलण्याची इच्छा असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव. फक्त जिभेने आणि शब्दाने मागितलेली माफी कधीही पुरेशी ठरत नाही. माणसाची खरी आणि प्रामाणिक माफी ती असते जी तो आपल्या कृतीतून, आचरणातून आणि कर्माला सुधारून जगासमोर आणतो. ज्या दिवशी तू या समाजाला एखाद्या असहाय्य, म्हाताऱ्या, कमजोर किंवा गरीब माणसाच्या दुःखात धावून जाशील आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आणशील, त्या दिवशी मला पूर्ण विश्वास पटेल की माझा मुलगा खरोखर बदलला आहे आणि त्याने नवा जन्म घेतला आहे. माझे हे शब्द ऐकता सुजितही स्वतःला रोखू शकला नाही. तोही धावत माझ्या जवळ आला आणि तोही लहान मुलासारखा हुंदके देऊन ओक्साबोक्शी रडू लागला. तो माझ्या समोर हात जोडून म्हणाला, बाबा, मी सुद्धा तुमचा तितकाच मोठा गुन्हेगार आणि अपराधी आहे. मी आयुष्यात कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ज्या पित्याने आम्हाला बोट धरून जगायला, चालायला आणि स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकवलं, एका दिवशी आम्ही त्याच बापाला 2 वेळच्या अन्नासाठी आणि पैशासाठी या रणरणत्या उन्हात ठेला ढकलण्यास मजबूर करू. आम्ही तुमच्यावर खूप अन्याय केला आहे बाबा. जर आज तुम्ही आम्हाला माफ केलं नाही, तरीही आम्ही आमचे संपूर्ण आयुष्य तुमची सेवा करण्यात आणि आमच्या या पापकर्माचे प्रायश्चित्त करण्यात घालवू. आता माझ्याकडून माझा बांध रोखला गेला नाही. मी पुढे झालो आणि माझ्या त्या दोन्ही पोरांना माझ्या दोन्ही हातांनी एकाच वेळी माझ्या दोन्ही बाहूंनी घट्ट मिठी मारली. आमच्या सगळ्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आता पश्चातापाचे नव्हते, तर ते एका तुटलेल्या नात्याच्या पुनर्जीवनाचे आणि आत्मशुद्धीचे आनंद अश्रू होते. मी माझे डोळे मिटून मनातल्या मनात परमेश्वराला साष्टांग नमस्कार केला आणि त्याचे लाख लाख आभार मानले. मी माझ्या मुलांना भरल्या आवाजात म्हटलं, बेटा, मला तुमच्या त्या संपत्तीची, पैशाची किंवा या कसल्या जायदादीची कोणतीही लालसा नाही. मला तुमच्याकडून काहीही नको आहे. मला फक्त या जगात एवढंच हवं आहे की प्रत्येक मुलाने, या पोराने या घटनेवरून हा धडा घ्यावा की आपल्या कोणत्याही स्वार्थी वागणुकीमुळे आणि कृत्यामुळे कधीही आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना च्या डोळ्यात अश्रू येऊ नयेत. कारण आई वडिलांचे आशीर्वाद ही जगातील सगळ्यात मोठी आणि अमूल्य दैवत असते. लक्षात ठेवा, ज्या घरात आई वडील आनंदी आणि समाधानी असतात तिथेच खरी बरकत आणि प्रगती स्वतः चालत येते. पण ज्या घरात आई वडिलांचे मन दुःखी असते तिथे कितीही अमाप संपत्ती किंवा दौलत असली तरीही ती कधीही मनाचा खरा सुकून आणि शांती देऊ शकत नाही. बाजारपेठेत तिथे उपस्थित असणारा प्रत्येक माणूस अतिशय शांतपणे हा सारा भावनिक प्रसंग पाहत होता. नमनच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते. त्याला मनातून जाणीव होत होती की आज त्याने आपल्या लाडक्या शिक्षकाला फक्त त्यांचा हक्क आणि अधिकारच परत मिळवून दिला नाही, तर एका विखुरलेल्या, तुटलेल्या कुटुंबाला पुन्हा एकदा प्रेमानं एकत्र जोडला आहे. पण माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आणि कळीचा धडा तर यानंतर सुरू होणार होता, जो मला माझ्या मुलांसोबत तिथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीला शिकवायचा होता. त्या दिवसानंतर माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने एक सकारात्मक बदल घडत गेला. पण मी माझ्या दोन्ही मुलांना सुरुवातीलाच अतिशय स्पष्ट शब्दात बजावून सांगितले होतं, बेटा, तुमच्या या डोळ्यातील अश्रूंवर मी लगेच अंधारा विश्वास ठेवणार नाही. मला तुमच्या बोलण्यापेक्षा तुमच्या प्रत्यक्ष वागणुकीत, तुमच्या रोजच्या आचरणात आणि चारित्र्यात खरा बदल झालेला दिसायला हवा. माझे हे खणखणीत शब्द ऐकून माझ्या दोन्ही मुलांनी कोणतीही हुज्जत न घालता आपली मान खाली घालून शांतपणे ते मान्य केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजित मला स्वतःसोबत घेऊन बँकेत गेला. तिथे बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांसमोर त्यांनी जाहीरपणे म्हटलं, बाबा, आजपासून तुमची ही पेन्शन आणि सर्व पैसे फक्त आणि फक्त तुमचा स्वतःचा अधिकार असतील. तुमच्या कोणत्याही संपत्तीवर किंवा पैशावर आमचा अजिबात हक्क असणार नाही. त्याने माझं नवीन चेकबुक आणि एटीएम कार्ड सन्मानाने माझ्या हातात ठेवलं. इतकंच नव्हे तर रिटायरमेंट नंतरच्या पैशाचा जो हिस्सा माझ्याकडून काढून घेण्यात आला होता तो संपूर्ण पैशाचा हिशोब माझ्या समोर पारदर्शकपणे मांडला. जिथे जिथे त्याची चूक झाली होती
ती प्रत्येक चूक त्यांनी मोठ्या मनाने आणि खुलेपणानं मान्य केली आणि त्याचं प्रायश्चित्त घेतलं. दुसरीकडे सुजितनेही माझ्यासोबत कडक वचन दिलं की यापुढे घरातील प्रत्येक छोट्या मोठ्या निर्णयात माझ्या मताला आणि इच्छेला सर्वात पहिलं प्राधान्य दिलं जाईल. मी माझ्या त्या दोन्ही मुलांना पाहून मनातल्या मनात देवाची प्रार्थना केली आणि म्हटलं, हे देवा, तू माझ्या मुलांना समाजासमोर मानहानी होण्यापासून आणि रुसवा होण्यापासून वाचवलं आहेस आणि माझ्या या तुटलेल्या कुटुंबाला सावरण्याची सुवर्ण संधी दिली आहेस. त्याबद्दल तुझे लाख लाख आभार. त्याच दिवशी मी आणखी एक मोठा निर्णय घेतला आणि माझ्या मुलांना म्हटलं, बेटा, हा भाजीचा ठेला आता तुम्ही चालवणार नाही आणि विकणारही नाही, पण हा ठेला आपण फेकून किंवा भंगारा देणार नाही, तर तो अशा एखाद्या गरजू किंवा गरीब माणसाला दान करूया जो प्रामाणिकपणे मेहनत करून जगू इच्छितो, पण ज्याच्याकडे ना स्वतःची नोकरी आहे ना स्वतःचा असा ठेला खरेदी करण्याची आर्थिक सुबत्ता. काही दिवसानंतर आमच्याच गल्लीतील एका कष्टकरी आणि गरीब विधवा महिलेच्या तरुण मुलाला, तो बऱ्याच काळापासून पूर्णपणे बेरोजगार होता, तो भाजीचा ठेला आदराने आणि प्रेमानं सुपूर्द करण्यात आला. जेव्हा त्या तरुणाने आनंद अनावर होऊन माझे पाय धरून नमस्कार केला आणि मी त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला, तेव्हा माझ्या मनाला एक अद्भुत आणि असीम शांतता लाभली. मला त्या क्षणी असं जाणवलं की माझ्या आयुष्यात आलेली ती दुःखद आणि कठीण वेळ आज कोणा दुसऱ्या असह्य आणि गरीब माणसाच्या जगण्याचा मार्ग सुकर आणि सोपा बनवत आहे. मी माझ्या दोन्ही मुलांना प्रेमानं समजावत म्हटलं, लक्षात ठेवा, खरी संपत्ती किंवा दौलत ती नसते जी फक्त स्वतःच्या घरात किंवा तिजोरीत भरून ठेवली जाते. खरी संपत्ती तर ती आहे जी दुसऱ्या एखाद्या गरजवंताच्या घरचा चुल्हा पेटवते आणि त्याच्या दुःखी चेहऱ्यावर एक आनंदाची गोड मुस्कान घेऊन येते. नमन प्रत्येक आठवड्यात आवर्जून माझी भेट घेण्यासाठी येत असे, पण मी त्याला नेहमी एकच गोष्ट सांगायचो, बेटा, तू माझी खूप मोठी मदत केली आहेस, त्याबद्दल मी तुझा ऋणी आहे, पण हे नेहमी लक्षात ठेव की एखाद्या स्वाभिमानी आणि मजबूत माणसाची मदत करताना नेहमी त्याच्या आत्मसन्मानाची आणि इज्जतीची पूर्ण काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून त्याला कधीही स्वतःची लाचारी वाटणार नाही. माझं हे बोलणं ऐकून तो हसून उत्तर द्यायचा, सर, हा महत्वाचा धडा आणि शिकवण सुद्धा मी तुमच्याकडून तर शिकलो आहे. त्याची ती नम्रता आणि समजूतदारपणा पाहून मला मनापासून जाणून व्हायची की माझ्या संपूर्ण आयुष्याची कष्टप्रद मेहनत कधीही वाया गेलेली नाही. माझे सर्व विद्यार्थी आजही माझ्या संस्कारावर आणि शिकवणीवर ठामपणे चालत आहेत. आज या सगळ्या गोष्टींना अनेक वर्ष लोटून गेली आहेत. माझे केस आता पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त पांढरे झाले आहेत. अंगात पूर्वीसारखी ताकद उरलेली नाही, पण माझे मन आता अत्यंत सुखात आणि अथंग शांततेत आहे. माझे दोन्ही सुपुत्र आता माझी अत्यंत काळजी घेतात, माझी सेवा करतात, पण तरीही मी त्यांना नेहमी एक गोष्ट आवर्जून आठवण करून देतो की आई वडिलांची सेवा करणे हा मुलांवर कोणताही उपकार नसून ते त्यांचे केवळ आद्य कर्तव्य आणि धर्म आहे. जेव्हा कधी ते माझे पाय दाबतात आणि माझी सेवा करतात, तेव्हा मी त्यांना प्रेमाने सांगतो, माझे पाय दाबण्यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलांना अशीच उत्तम, उच्च आणि संस्कारक्षम परवरिश द्या, जेणेकरून तुमच्यावर ही वेळ कधीच येणार नाही जी वेळ तुमच्या बापावर आली आहे. मी या कथेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक मुलाला आणि तरुण पिढीला हेच सांगू इच्छितो की म्हातारपणात आई वडिलांना पैशापेक्षा जास्त तुमच्या आदराची, तुमच्या वेळेची आणि तुमच्या प्रेमाची गरज असते. आपल्या आई वडिलांच्या घामाच्या कमाईवर आणि संपत्तीवर हक्क किंवा अधिकार दाखवण्यापेक्षा किमान एकदा तरी हा विचार नक्की करा की त्यांनी त्यांची संपूर्ण तरुणाई, अनेक रात्रींचे झोपेची ताटातूट, त्यांच्या कितीतरी सुखाचा आणि इच्छांचा बळी फक्त आणि फक्त तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेला असतो. काळाचा हा मोठा पहिया आपल्या गतीनं अविरत चालतच राहणार आहे. आज जर तुम्ही तरुण आणि ताकदीचे आहात, तर उद्या तुम्हीही एक दिवस म्हातारे होणार आहात. म्हणूनच आपल्या आई वडिलांच्या बाबतीत नेहमी असाच चांगला आणि आदराचा व्यवहार ठेवा, ज्याची उद्या तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलांकडून अपेक्षा ठेवाल. कारण या जगात बाकी सर्व कर्ज फेडता येतात, पण आई वडिलांच्या प्रेमाचे, त्यागाचे आणि त्यांच्या अफाट कुर्बानींचे कर्ज कोणीही कधीही फेडू शकत नाही. आज जेव्हा मी पुन्हा त्याच बाजारपेठेतून जातो, तेव्हा काही क्षण तिथं थांबून त्या जागेकडे एकटक पाहतो, जिथे मी पूर्वी रणरणत्या उन्हात घाम गाळत ठेला लावून उभा असायचो. पण आजच्या आणि त्यावेळच्या परिस्थितीत फक्त एवढाच फरक आहे की आज माझ्या हातात तो जड ठेला नसून म्हातारपणाची लाठी आहे आणि माझी दोन्ही सुपुत्र माझ्या दोन्ही बाजूंना आदराने चालत आहेत. तिथे येणारा जाणारा प्रत्येक व्यक्ती मला अत्यंत आदराने आणि मान देऊन नमस्ते मास्तरजी म्हणतो. अजित आणि सुजित देखील आज आपल्या वडिलांना मिळणारी ही इज्जत आणि मान पाहून मनातून प्रचंड गर्व अनुभवतात. पण मला पुरती जाणीव होती की हा मान आणि हा अभिमान त्यांच्या पैशांचा किंवा संपत्तीचा नसून
एक शिक्षक म्हणून मला मिळालेल्या आदराचा होता. मी या विचारात असतानाच अचानक मला रस्त्याच्या कडेला एक म्हातारा हतबल गरीब माणूस बसलेला दिसला. त्याच्या समोर काही भाज्या पडलेल्या होत्या, पण कोणीही त्या विकत घेत नव्हतं. मी माझ्या दोन्ही मुलांकडे पाहिलं आणि प्रेमानं म्हटलं, बघा मुलांनो, आज तुमच्यासाठी शिकण्याचा आणखी एक दिवस आहे. जा, त्या म्हाताऱ्या बाबांच्या पुढ्यातल्या सगळ्याच्या सगळ्या भाज्या विकत घेऊन टाका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी त्यांना बजावलं. हे काम अशा पद्धतीने आणि प्रेमाने करा की त्या म्हाताऱ्या माणसाला क्षणभरही असा भास होऊ नये की तुम्ही त्याच्यावर कोणतीही दया दाखवताय किंवा कोणती भीक घालताय. माझे दोन्ही सुपुत्र तात्काळ धावत त्या म्हाताऱ्या आजोबांकडे गेले. त्यांनी अतिशय अदबीनं प्रेमानं त्यांच्याशी गप्पा मारल्या. सर्व भाज्या विकत घेतल्या. मालाची पूर्ण आणि योग्य किंमत मोजली आणि हसतमुखाने परत आले. त्या दोन्ही मुलांच्या चेहऱ्यावर आज मी पहिल्यांदाच असा असीम आणि पवित्र सुकून पाहिला, जो जगातील कितीही अमाप दौलत कमवल्यानंतरही कधी मिळाला नसता. हा सुकून त्यांना आज एका निस्वार्थ चांगल्या कर्मामुळे आणि मदतीमुळे मिळाला होता. मी चेहऱ्यावर प्रेमळ हसू आणत त्यांना म्हटलं, लक्षात ठेवा बेटा, माणसाची खरी ओळख त्याचे बँक बॅलन्स किंवा संपत्ती नसते, तर त्याची उत्तम परवरिश असते. ज्या दिवशी तुमच्या चारित्र्यामध्ये दया, इतरांबद्दल आदर आणि गरजवंतांची सेवा करण्याचा खरा भाव निर्माण होईल, त्या दिवशी समजून घ्या की तुमच्या आई वडिलांची आणि तुमच्या आयुष्याची सगळी मेहनत खऱ्या अर्थाने फळाला आली. मी परमेश्वराकडे नेहमी हीच प्रार्थना करतो की जगातील कोणत्याही आई वडिलांना आपल्या मुलांच्या हाताकडून अशी वेळ कधीही पाहू लागू नये, जी मी माझ्या आयुष्यात पाहिली. आणि प्रत्येक मुलाला माझी हीच विनंती आहे की त्यांनी नेहमी आपल्या माता पित्यांचा सन्मान करावा आणि त्यांची काळजी घ्यावी. मित्रांनो, या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपली मुलं कितीही स्वार्थी झाली तरी काळ सगळ्यांची हिशोब नक्की चुकवतो. रक्ताच्या नात्यापेक्षा माणसाची माणुसकी सगळ्यात महत्वाची असते. वाईट परिस्थिती आली तरी कधीच हार मानू नका. चांगल्या कर्माचे फळ उशिरा का होईना पण नक्की मिळतं. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात, कृपया मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला समजेल की आपली ही ट्रू स्टोरी कुठपर्यंत पोहोचली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या कुटुंबियांशी आणि मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भावनिक व सत्य कथांसाठी ट्रू स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.